Lord. Hallelujah. Praise God. Today we'll take a small message, a very short message. आज एक छोटा संदेश मी घेणार आहे. The one talented man. एक कलागुणी माणूस. The one talented man. एक कलागुणी माणूस. We'll open our Bibles to Matthew 25 verses 14 and 15. मत्तय 25, 14 आणि 15 याकडे आपलं बायबल आपण उघडूया. For the kingdom of heaven is as a man traveling into a far country, who called his own servants and delivered unto them his goods. And unto one he gave 5 talents, to another he gave 2, and to another 1, to every man according to his several ability, and straightway took his journey. मत्तयाचा 25वा अध्याय त्यातलं 14वं आणि 15वं वचन. तिथे असं लिहिलंय, कारण जसे दुसऱ्या देशाला जाणाऱ्या एका माणसाने आपल्या दासांना बोलावून आपली मालमत्ता त्यांना सोपून दिली, तसे हे आहे. आणि त्याने एकाला 5,000 रुपये व एकाला 2,000 रुपये व आणखी एकाला 1,000 रुपये असे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे दिले, आणि तो दुसऱ्या देशास गेला. Praise God. आमेन. There is a type here that we can learn. इथे एक धडा आहे, एक पद्धत आहे जी आपण शिकून घेऊ शकतो. God is teaching us from the natural to get to the spiritual. देव आपल्याला नैसर्गिक स्तरातून शिकवत आहे, आध्यात्मिक स्तरात आपण पोहोचू शकू म्हणून. Here is this master or Lord. इथे हा एक मालक किंवा एक प्रभू आहे. He called his own servants एका मालकाने आपल्या स्वतःच्या नोकराला बोलावलं and he delivered unto them his goods. आणि आपलं साहित्य त्याला दिलं, मालमत्ता त्याला दिली. To one he gave 5 talents. आणि आता इथे रुपये असं लिहिलेलं आहे, ज्याला मी आता कला म्हटले, तर हे रुपये आणि कला सेम. तर त्याने एकाला 5 रुपये दिले, Another 2, and to the last one 1. एकाला 2,000 आणि एकाला 1,000 रुपये दिले. Now God has given all of us talents. याचा अर्थ असा लागतो की देवाने आपल्या प्रत्येकाला कला दिलेली आहे. Now we are going to learn more deeper about these talents in some other subject. काही इतर वेगळ्या विषयांमध्ये मी कलांविषयी किंवा या प्रतिभांविषयी तुम्हाला खोल रीतीनं नंतर कधीतरी शिकवीन. But talent also means your giftings, your offices. पण कला याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुमच्याकडे असलेली दानं, तुम्हाला मिळालेलं पद, The graces that follow it, आणि त्यामागे येणारी चालणारी कृपा, the giftings that you have got, आणि जी दानं तुमच्याकडे आहेत ती दानं, the talent that you have got when you were born on this earth, या जगात तुम्ही जन्माला आलात तेव्हा जी कला तुमच्याकडे होती, जन्मजात जी कला तुमच्याकडे आहे ती कला, and also the talents which you receive, some of us receive after we are born again. आणि आपल्यातल्या काहींना नवीन जन्म झाल्यानंतर, काहींना आपल्यातल्या नवीन जन्म झाल्यानंतर जी कला मिळते ती कला. So you can get all these giftings in your life. तर ही सगळी दानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतात. And there is not anyone here who hasn't got giftings. आणि इथे असं कोणीच नाहीये की ज्यांच्याकडे दान नाहीये. आणि काहींकडे जन्मजात कला असतात आणि काहींकडे प्रभूकडे आल्यानंतर काही कला त्यांच्याकडे असतात, येतात. If somebody has made his life on this earth, जर एखाद्या माणसाने आपलं जीवन या भूतलावर बनवलंय, because he has tapped in the talent that was invested in his life. तर ते जीवन तो का बनवू शकला? कारण की त्याच्या जीवनात जी कला होती त्या कलेत त्याने हात घालून त्यावर आधारभूत त्याने आपलं जीवन बनवलं. You may be a good painter, and so through painting you make your life. कदाचित तुम्ही चांगले पेंटर असाल आणि त्या पेंटिंगद्वारे तुम्ही आपली उपजीविका कमवून आपलं जीवन बनवाल. So in your early life you understand where your talent lies, and you accordingly tap in those talents to earn your daily bread. तर आपल्या लवकरच्या जीवनात, आपल्या तारुण्यात आपण आपल्या कला शोधून काढतो. आपली उत्सुकता, आपला रस कशात आहे ते आपल्याला कळून येतं, आणि मग त्या कलेत हात घालून त्या कलेवर आधारभूत आपण आपलं जीवन बनवतो. Some people have good talents in business, काही लोकांकडे व्यवसाय करायची कला चांगली असते and they become good businessmen, आणि म्हणून ती काही माणसं चांगले व्यावसायिक बनतात, and they achieve success in this earth. चांगला व्यवसाय करतात, चांगले बिझनेसमॅन बनतात आणि या भूतलावर, या पृथ्वीवर यशस्वी होतात. So people have got different giftings in their lives. म्हणायचा अर्थ पोचत आहे ना तुमच्यापर्यंत, की माणसांकडे या जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कला, ज्याला प्रतिभाही म्हणतात, त्या असतात. And as we use these natural giftings and the spiritual giftings, आणि नैसर्गिक कलेचा आणि आध्यात्मिक कलेचा आपण जसा वापर करू लागतो, we
are blessed through these giftings. तो वापर करत असताना या दानांद्वारे या कलेद्वारे आपण आशीर्वादित होत जातो. Now, in the natural, it is very easy for us to discern where our giftings lie. नैसर्गिक स्तरावर फार सोपं बनून जातं शोधून काढायला की माझी कला कशात आहे, माझं दान कशात आहे, मला काय जमतं, मला काय येतं. Some are IT professionals. काही IT मध्ये They प्रोफेशनल are good असतात, in that field. म्हणजे त्या फील्ड मध्ये काही प्रवीण असतात. Some are doctors. They are good in their field. काहींचं मेडिकल फील्ड असतं, मेडिकल फील्ड मध्ये काही प्रवीण असतात. काही इन्फोटेक मध्ये असतात, ते त्यामध्ये प्रवीण असतात. Some take science as their subject because they are well versed in that area. काही सायन्स घेतात कारण त्यांना माहिती असतं की मी या भागामध्ये प्रवीण आहे, तर सायन्स घेतल्यानंतर मला माझं चांगलं होईल पुढे. All don't take science. सगळे सायन्स घेत नाहीत. Why? का? Because they know where their gifting lies. कारण प्रत्येकाला माहिती असतं कुठेतरी. साधारणतः आपल्याकडची ढब कशी की 10वी झाल्यानंतर प्रत्येकाला कुठेतरी माहिती असतं आता मी कॉमर्स घेऊ, आर्ट्स घेऊ, सायन्स घेऊ, आता मी काय करू, कुठली डिग्री घेऊ, मला कशामध्ये कला आहे. See, they tap these talents that God has invested in them to earn their daily bread. आणि मग माणूस काय करतो की दररोजची उपजीविका कमवून घेण्यासाठी जे काही कला त्यांना असं आढळतं की माझ्यामध्ये आहे, त्या कलेवर आधारभूतच ते आपलं जीवन बनवायला निघतात. When you become born again, मग जेव्हा आपला नवीन जन्म होतो, when you come to the Lord, आपण प्रभू येशूकडे येतो, you need to use those same talents, the natural and the spiritual, even for the kingdom of God. त्याला त्याच नैसर्गिक कला आपण येशूकडे आल्यानंतर आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा देवाच्या राज्यासाठी आपण वापरायला हव्यात. Because कारण the natural talent that you have gives you success on this earth, but if you use these natural talents as well as the spiritual talents for God, it will reap for you in eternity. नैसर्गिक कला तुम्हाला या जगामध्ये यश देते, पण प्रभू येशूकडे आल्यानंतर नैसर्गिक कला आणि येशूकडे आल्यानंतर मिळालेला आध्यात्मिक कला या सगळ्या मिळून जर आपण देवाच्या राज्यासाठी वापरल्या तर त्यामधून आपल्याला सनातन जीवनात लाभ होतो. Are you understanding? कळतं का? It's a very important aspect we need not miss. हा अतिशय महत्वाचा पैलू आहे की जो आपण कधी कुठे चुकवता किंवा आपल्याकडनं चुकवता म्हणणार नाही, आपल्याकडनं कुठे राहून जाता कामा नये. Amen. Amen. So use your natural talents for the kingdom of God also. तर तुमच्याकडे जी काही नैसर्गिक कला आहे ती पण देवाच्या राज्यासाठी वापरा. You may be well versed in one language. कदाचित एखादी भाषा तुम्हाला चांगली येत असेल, एखाद्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असेल, Use that language for God's kingdom. एखाद्या भाषेवर जर तुमचं प्रभुत्व आहे तर ती भाषा तुम्ही देवाच्या राज्यासाठी वापरा. Become a translator. अनुवादक बना. See? हालेलुया. You can use those talents, even the natural given talents, for God's kingdom. नैसर्गिक दिल्या गेलेल्या कला देखील आपण देवाच्या राज्यासाठी वापरू शकतो. Amen. आमेन. Be faithful in your calling. आणि आपलं जे काही पाचारण आहे, आपल्याला ज्यासाठी देवाने बोलावलंय त्यामध्ये विश्वासू राहा. Whether it is 5 talents or 2 talents or even 1 talent. मग 5 कला असो, 2 असोत का 1 असो, 5,000 रुपये असो, 2,000 रुपये असोत, 1,000 रुपये असो. Now just because you have 1 talent does not make you unimportant in the eyes of God. आता केवळ तुमच्याकडे एक कला आहे म्हणून देवाच्या नजरेमध्ये तुम्हाला काही महत्व नाही आणि तुम्ही तुच्छ आहात असं नाहीये. Because the talents have been given by God to you. कारण कला देवानी तुम्हाला दिल्यात. Not according to your merit, but according to His grace. तुझ्या स्वतःच्या गुणधर्मांवर तू त्या कमवलेल्या नाहीत. कला देवानी तुला दिलेली आहे, त्याच्या कृपेने दिली आहे. And so there is no boasting in how much talent we have. तर माझ्याकडे एवढ्या कला आहेत and see how I am talented, यामध्ये बढाया मारून काही लाभ नाही. In the world, people say, I am multi-talented. जगामध्ये एक म्हण आहे आणि बरीच माणसं असं म्हणतात की आय एम मल्टी टॅलेंटेड, माझ्याकडे सगळ्या विविध प्रकारच्या खूप कला आहेत. But there is nothing to boast about because these talents have been given by God not only to use for our purposes but even for eternal purposes. अरे पण त्यात बढाई मारण्यासारखं काहीच नाही, कारण की त्या सगळ्या कला, ते सगळे मल्टी टॅलेंट देवाने त्याच्या कृपेनं तुला दिलेले आहेत अशासाठी की नैसर्गिक आणि आध्यात्मिक जगात आपण ते वापरावेत. Some may have 5 talents, काहींकडे 5 कला असतील but still they don't have anything to boast. आणि तरी त्यांच्याकडे अभिमान बाळगण्यासारखं, बढाई मारण्यासारखं काही नाहीये. In fact, they are more responsible because God will hold them responsible for the 5 talents He has given them. उलट पक्षी त्यांना तर अजून जास्त जबाबदार जीवन जगायला लागणार आहे, कारण की त्यांच्याकडे 5 कला आहेत. तर त्या 5 कला घेऊन त्यांनी काय केलं याविषयीनं त्यांना देव जाब विचारणार आहे, तर त्यांना तर जास्तीचं जबाबदार जीवन जगायला लागणार आहे. Amen. Now, since now we are focusing on this one talent, we are going to talk more about this one talent. आता या एका कलेवर आपण बोलत आहोत म्हणून या एकाच कलेवर आपण लक्ष पुरवू. That is the message we have taken. आणि तोच संदेश आज मी घेतलाय. Now,
Just because you have one talent does not make you unimportant. केवळ तुझ्याकडे फक्त एकच कला आहे, बाकी तू काही करू शकत नाही. तुझ्याकडे एकच कला आहे आणि त्यामुळे तू काही महत्वाचा नाहीस का, तू तुच्छ मानला जातोयस असं नाहीये. Because the master did not say to that person with one talent, कारण मालकाने एक कला किंवा 1,000 रुपया असलेल्या माणसाला असं म्हटलं नाही. he came with that one talent and he did nothing about it. 1,000 किंवा एक कला त्यांनी घेतली आणि त्याचं त्यांनी काही केलं नाही. He dug it in the earth. आणि ती एक कला किंवा 1,000 त्यांनी घेतले, जमिनीत पुरले. The fellow who had 5 talents, he multiplied it and made it another 5. ज्याच्याकडे 5,000 किंवा 5 कला होत्या त्याने काय केलं, 5च्या 10 केल्या. The fellow who had 2 talents, he doubled it, made it 4. ज्याच्याकडे 2,000 किंवा 2 कला होत्या त्याने 2च्या 4 केल्या. But the fellow who had 1 talent, he just dug it in the earth and just buried it and forgot about it. ज्याच्याकडे 1,000 किंवा 1 कला होती त्यांनी काय केलं, जमीन उकरून जमिनीमध्ये ती एक कला पुरवून टाकली, गाडून टाकली आणि काही केलं नाही. And so when the Lord came back after many days, अनेक दिवसांनंतर जेव्हा मालक किंवा स्वामी आला, the first one said, Lord, you gave me 5 talents, here I doubled it. पहिला म्हटला, साहेब तुम्ही मला 5,000 दिले, बघा मी 5चे 10 केले. Second fellow said, you gave me 2 talents, I doubled it. दुसरा म्हटला, साहेब तुम्ही मला 2,000 किंवा 2 दिल्या होत्या, मी 2चे 4 केले. Last fellow said, I had just 1 talent, so I dug it and just hid it, and here is your talent back. शेवटचा म्हटला, साहेब तुम्ही मला एकच दिलेला होता, एक तुमचा तुम्हाला परत, मी पुरून ठेवलेला होता. Now the Lord did not say आता मालक असं म्हटला नाही to the person with that 1 talent, 1,000 किंवा 1 कला असलेल्या माणसाला मालक असं म्हटला नाही it is okay if you had not done anything with that 1 talent. की ठीक आहे, चल तू त्या 1,000चं किंवा एका कलेचं काही केलं नाहीस, ठीक आहे, I understand your feelings. मी समजून घेतो तुझ्या भावना, I understand it is too small a talent to work on. मी समजून घेतो की तुझ्या मनात काय आहे. मला कळतंय की 1,000 किंवा 1 कला म्हणजे फारच लहान आणि त्याच्यातनं तू काय एकाची 2 करणार. So nevertheless you enter in the joy of the Lord. तर ठीक आहे, जाऊ दे, कसंही असो तू परमेश्वराच्या आनंदामध्ये प्रवेश कर. The Lord did not say that. असं मालक किंवा प्रभू त्या 1,000 किंवा 1 कला असलेल्याला म्हटलेला नाही. You may undervalue the 1 talent you have. God does not undervalue the 1 talent He gives you. तुझ्याकडे जी 1 कला किंवा 1,000 आहे त्याला तू स्वतः तुच्छ लेखत असशील, पण देव त्याला तुच्छ लेखत नाही. देव म्हणेल, 1 दिला होता त्याचे 2 केले का. Every talent, whether it is half also, which comes from the hands of God, is of value. अर्धी कला जरी असेल ना, पण देवाच्या हातातून आलेली आहे ना, तर त्या अर्ध्या कलेला पण किंमत आहे. Praise God. See the misunderstanding this fellow of 1 talent had. म्हणजे पहा, 1 कला किंवा 1,000 ज्याच्याकडे होते त्याने किती गैरसमजूत करून सावळा गोंधळ घातला. Now there will be many people in that one group. आता त्या एका गटामध्ये अनेक माणसं असतील. Many are there, most are there in fact in the 1 talent group. तर त्या एकाच्या गटात, 1 कला असलेल्या गटात किंवा 1,000च्या गटात अनेक माणसं असतील किंवा आहेत. And that's why we want to focus on that 1 talent. आणि म्हणून आपल्याला 1,000 किंवा 1 कला याच्यावरच आज लक्ष केंद्रित करायचंय. Now I have kept another subject for it which I'll deal more thoroughly, but here I'm going to speak positively to you. बाकी कलांवर मी दुसरा विषय ठेवलाय, तो मी नंतर हाताळीन, पण इथं मी सकारात्मक रित्या तुम्हाला 1 कला किंवा 1,000 यावरच बोलणार आहे. What did the Lord say? प्रभू किंवा मालक काय म्हणाला. Verse 30. 30व वचन, Cast the unprofitable servant into outer darkness, there shall be weeping and gnashing of teeth. 30व्या वचनामध्ये तो म्हणतो, आणि तुम्ही या निरुपयोगी दासाला बाहेरच्या अंधारात टाकून द्या, तेथे रडणे व दातखाणे होईल. Did you see that? बघा, So you may think, तुम्ही विचार करा, I have just small talent. कदाचित तुम्ही असा विचार करत असाल की मी कोण, मी ती काय, माझ्याकडे एकच कला आहे. Should I really take my talent so seriously? आणि ती एकच का, अर्धी कला माझ्याकडे आहे आणि त्या कलेला मी इतकं गांभीर्यानं घ्यायचं का. Yes, you have to take it very seriously. अरे घ्यायचं का म्हणजे काय, त्या एका कलेला पण तू गांभीर्याने घ्यायचं का नाही घ्यायचं. Praise the Lord. Amen. So when I speak about talents, तर जेव्हा मी कला किंवा 1,000 यावर बोलतो, it can be anything. मग ती कला काही असू शकते. It can be your natural giftings. मग ती कला तुमच्या नैसर्गिक दानातली असेल, It can be your skill का तुमच्यामध्ये खरंच काही निपुणता असेल, काही कला असेल तर ती असेल, or spiritual talent, किंवा आध्यात्मिक काहीतरी कला असेल, or it can be your calling. किंवा तुमचं पाचारण असेल, It can be your office, किंवा तुमचं पद कार्यालय असेल, or the gifts that He has given you after you are born again. किंवा तुमचा नवीन जन्म झाल्यानंतर प्रभूनं तुम्हाला दिलेली दानं असतील. So whether it will be given when you were born on this earth or when you were born again in मग the ती kingdom. जन्मजात तुला कला मिळालेली आहे का नवीन जन्म झाल्यानंतर मिळालेली आहे, पण मिळालेली आहे. Amen. Amen. So we have got
we are multi-talented people. तर आपण तर अनेक कला असलेली माणसं. Yet I'm speaking about one talent. तरी मी एका कलेला किंवा 1,000ला घेऊन बोलतो. So whether it is your full-time calling, मग तुमचं त्याच्यामध्ये पूर्ण वेळचं पाचारण असो, or whether you have a talent for making good business, नाहीतर चांगला व्यवसाय करायचं पाचारण असो, that is a talent coming from God. ते पण देवाकडनं आलेलीच कला आहे. If you have got more money than others, जर तुमच्याकडे इतरांपेक्षा जास्त पैसा असेल, that means there is a talent in God gave to you that you may use that money not only for you but also for the kingdom of God. याचा अर्थ देवाने ती कला तुला अशासाठी दिलेली आहे की त्या सगळ्या पैशाचा वापर केवळ तू स्वतःसाठी नव्हे तर देवाच्या राज्यासाठी सुद्धा करावा. There are people who have got mercy gift. काही लोकांकडे दयेचं दान They असतं. have to use that mercy gift to show forth God's mercy to the people. त्या लोकांनी ते दयेचं दान लोकांवरती परमेश्वराची दया दाखवायला करायचं. Some people have talent of music. काही लोकांकडे संगीताची कला असते. When you were in the world, you were playing music for आणि the films. जगामध्ये जेव्हा तुम्ही होता तेव्हा संगीताची कला तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही पिक्चर मध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्युझिक वाजवत होता. After you came to the Lord, त्याच्यानंतर असं झालं की तुम्ही प्रभू येशूकडे आला you now only play for Jesus. आणि आता तुम्ही ते सगळं संगीत आणि वाद्य केवळ येशूसाठी वाजवता. Maybe you are a good singer. कदाचित तुम्ही चांगले गायक You असाल, got a good voice. तुमचा आवाज चांगला असेल, Others don't have. बाकीच्यांचा आवाज एवढा चांगला नसेल. People like us croak. You may be singing like a lark. आमच्यासारखी कदाचित आमच्यासारखी कावळ्यावाणी गातात आणि तुम्ही हसाल कदाचित त्यावरती, But that is a talent. पण ती कला आहे You cannot boast about it. आणि त्याच्याविषयी ना बडाई मारून चालणार नाही. Because I have got something else that you don't have. कारण माझ्याकडे दुसरं काहीतरी आहे की जे तुझ्याकडे नाही. Praise God. है की नाही? It's all given by God. म्हणजे शेवटी अर्थ एकच लागतो की प्रत्येकाला दिलेलं देवानीच आहे, तर बडाई मारू नका. Some have a talent of witnessing. काहींकडे साक्ष सांगायची कला असते. So each one of us has been given a gift. प्रत्येकाला देवाने काहीतरी दान दिलेलं आहे And these gifts, आणि ही दानं every natural man has got it. प्रत्येक नैसर्गिक माणसाकडे दान हे आहेच. Amen. Amen. He may not recognize it. He may not give due value to God, कदाचित त्या but it has माणसाला- come from God. कदाचित त्या माणसाला ते दान ओळखायला जमलं नसेल आणि कदाचित म्हणूनच तो त्याला तुच्छही मानत असेल किंवा त्याला मोल देत नसेल, पण ते देवाकडनं आलेलं आहे आणि देवाच्या नजरेमध्ये त्याला मोल आहे. He may not recognize the gift has come from God. कदाचित त्याला ओळखायला जमलं नसेल की हे दान किंवा ही कला देवाकडनंच मला मिळाली आहे, Or he may not give importance to God. किंवा कदाचित तो देवाला महत्व देत नसेल. He may be saying it is by my own I have got this talent. कदाचित तो म्हणत असेल मी स्वतःच्या शक्तीवर ही कला माझ्यामध्ये अवगत करून घेतली. But we all know पण आपल्याला माहिती आहे you can refine your talent, but talent cannot be given by yourself. तुम्ही त्या कलेला अजून निखरून वाढवू शकता, पण आपण काही कुठल्या कला अवगत करून घेऊ शकत नाही, त्या देवाकडनंच येतात. So the natural people, तर नैसर्गिक माणसं very early in life, they tap in where their talent lies. फार लवकर नैसर्गिक माणसं आपल्या जीवनातल्या कला शोधून तपासून बघून घेतात की माझं स्किल, माझी कला कशात आहे आणि त्यावरती आपलं जीवन बनवतात. And they use that to earn their daily bread. रोजची उपजीविका किंवा रोजची भाकर कमवायला ती कला ते वापरून घेतात. लवकरच नैसर्गिकरित्या ते शोधून घेतात की कला कुठे आहे आणि त्यावर जीवन बनवतात. After we come to the Lord, आता आपण प्रभू येशूकडे आल्यानंतर we may use those same talents and the extra talents we may have received after we became born again. आपला नवीन जन्म झाल्यानंतर कदाचित त्याच कला किंवा त्यानंतर मिळालेल्या जास्तीच्या कला आपण वापरत असू By earning bread and jam. आपल्यासाठी बटर आणि जॅम किंवा भाकर कमवण्यासाठी. But पण never forget, कधीही हे विसरायचं नाही, as believers, विश्वासू या नात्यानं if we don't use those talents for the kingdom of God, त्या कला जर देवाच्या राज्यासाठी आपण वापरल्या नाही you are going to miss rewards in eternity. तर तुमचं तर सनातनातलं प्रतिफळ तुम्ही चुकवलं. आमेन. कोणी एमन न बोलणार. असं कसं? हालेलुया. माझा तर मल्टी आमेन. We have not only been given talents but also limited opportunities to work in those talents. आपल्याला फक्त कला दिलेल्या आहेत एवढंच नाही, तर कला दिल्या आहेत आणि मर्यादित संधी आपल्याला दिलेली आहे त्या कलेचा वापर करायला. And given specific resources to do God's will in the timing that God has given us. आणि विशिष्ट पुरवठा दिलेला आहे देवाच्या इच्छेमध्ये आणि देवाच्या
काळामध्ये की जो काळ देवाने आपल्या प्रत्येकाला दिलाय. Because the master is going to come. कारण मालक परत येतोय. There is a time factor involved. आता म्हणून काळ इथं संदर्भात येतो, वेळ इथं संदर्भात येते का? कारण की मालक परत येत आहे. Amen. Amen. See, in the natural order, नैसर्गिक क्रमात you cannot just dig your talent and say, I will earn my daily bread. You cannot. नैसर्गिक जीवनामध्ये आपण असं म्हणू शकतो का की नाही, माझी ही कला आहे, पण ही कला मी गाडून पुरून ठेवणार आणि तरी मी काहीतरी करून माझं रोजची भाकर मी कमवीन. Somehow you might survive, कसं तरी करून कदाचित तुम्ही रोजची भाकर कमवाल, but you may not wear a tie. पण टाय कदाचित घालायची वेळ येणार नाही कारण की तुम्ही कलेवरती काही केलं नाही. See, our blessings lie in the talent. आपले आशीर्वाद आपल्या कलेत असतात. Even so, तसं your eternal blessings are involved in the talent that God has given you. तुमचे Don't forget. सनातन आशीर्वाद, तुमचे सनातन आशीर्वाद देवाने जी कला तुम्हाला दिलेली आहे त्या कलेत लपलेले आहेत. If we don't, or if we fail to act on the God-given talent for the kingdom of God, देवाने दिलेल्या कलेचा वापर करून कृत्य करायला जर देवाच्या राज्यात आपण अपयशी ठरलो, then we are responsible for our failures in eternity and no one else can be held responsible. तर मग सनातनामध्ये आपल्या अपयशासाठी आपणच स्वतः जबाबदार आणि आपण अपयशाचं खापर मग कुणाच्याही माती फोडू शकत नाही आणि असं म्हणू शकत नाही त्यांच्यामुळे मला करायला झालं नाही, हे असले निघाले म्हणून माझी कला मला वापरता आली नाही. ते नाही चालणार. In the natural, नैसर्गिकात very early, even when you go to school, you are tapping in your talent. नैसर्गिक स्तरात कसं असतं पहा, लवकरच जेव्हा आपण शाळेला जायला लागतो, शाळेमध्ये जात असतानाच आपण तपासून पाहायला लागतो की काय कला आहे माझ्यात. Amen. आमेन. So you say, okay, you take science, you take commerce because you are well versed in this area, आणि in मग this field. मग Say, आपण ठरवतो की ठीक आहे, मी ह्याच्यामध्ये चांगली आहे का, मी गणितात चांगली आहे मग मी अकाउंट्स घेते, का मी कॉमर्स घेते, से- का मी सायन्स मध्ये चांगली आहे मग मी आर्ट्स घेते, सायन्स व्हॉटएव्हर. see, because you are tapping your talent, कारण तुम्ही जी कला तुमच्याकडे असते त्या कलेत हात घालता. you will not put your hand in the talent at the age of 70. 70 वर्षाचे झाल्यावर त्या कलेत तुम्ही हात घालत नाही. Amen. Amen. You put it very early. तुम्ही लवकर त्या कलेत हात घालता I'm well versed in this area. की या भागात मी एकदम प्रवीण आहे. मला सांग मी असं हा, करतो. अरे See, मला- sometimes you say, people तुम्ही say, म्हणता ना, मला सांगा मी असं करून देईन हे काम. you ask the musician, they'll say, I'll play it like this. संगीतकारांना तुम्ही संगीत वाजवायला सांगा, ते काय म्हणतील, आप भी बजा दो. They have got ears for music. कान त्यांचा संगीतासाठी असतो. Amen. आमेन. But for me, it will take years to really understand it. पण मला ते संगीत समजून घ्यायला कितीतरी वर्ष लागतील आणि वेळ तर तसाही कमीच And आहे. just because I don't understand that doesn't mean that I am a stupid fellow. आणि मला केवळ ते संगीत समजत नाही म्हणून तुला असं वाटतं मी बावळट आहे. हा? मला केवळ ते म्युझिक समजत नाही म्हणून तुला असं वाटतं मी बावळट आहे. See, I am a good painter. मी चांगला पेंटर आहे. I can paint well. मी छान पेंटिंग करू शकतो. Right from childhood, I used to paint. बालपणापासून माझ्याकडे चित्रकलेची कला आहे. Especially during these festival days, they used to आणि call me to paint. पूर्वीच्या जमान्यात बरं का, प्रभूकडे येण्या अगोदरच्या जमान्यात हे असे सणासुणीचे दिवस आले की मला पेंटिंग करायला बोलवायचे. And so I used to paint and I used to get some 50 rupees, 100 rupees. मग Something. पेंटिंग करून द्यायचो, 50-100 रुपये मला मिळायचे. But my mummy used to say, पण माझी मम्मी मला म्हणायची, this painting is not going to give you bread. सोनुल्या या पेंटिंग मधनं भाकर मिळणार नाही, बंद कर, बंद कर, कामाला लागा. पेंटिंग छोड, नोकरी पकड. So my talent is elsewhere. तर माझी कला आणि कुठली तरी आहे. And so at very early in our life, we tap in those talents. तसं फार लवकर आपल्या जीवनामध्ये आपण त्या कला कशा शोधून काढतो की नाही. But just having good intention about your talents is not going to give you your daily bread. पण केवळ आता माझ्यामध्ये ही कला आहे आणि या कलेविषयीनं माझे संकल्प चांगले आहेत, माझे हेतू चांगले आहेत, माझे विचार चांगले आहेत, फक्त ते हेतू चांगले विचार ठेवून काही फायदा नाही. Some people say, काही लोक म्हणतात I can speak good Marathi. मला छान मराठी बोलता येतं आणि मला खूप इच्छा आहे असं Hallelujah. करायचं. Amen. खूप इच्छा आहे ट्रान्सलेट करायचं. See, इच्छा फक्त दाबून ठेवून काय ना. उपयोग नाही. इच्छा 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 ती इच्छा बाई पूर्ण कधी व्हायची. Amen. Because these good desires are not yours, it is God's. कारण या चांगल्या इच्छा तुमच्या नाहीयेत, देवाकडनं आल्या. आपण एवढे चांगले आहोत का? Understand what I'm saying. समजून घ्या मी काय म्हणतो. या चांगल्या इच्छा देवाकडनं आलेल्या असतात, त्या आपल्या नाहीयेत. The good intentions, चांगले हेतू, the good desires चांगली इच्छा is not from you.
तुमच्यातनं आलेली नाही. Jesus said, who is good? येशूनी सांगितलं कोण चांगलंय, Who is good? कोण चांगलंय. So the good desires is given by God, तर याचा अर्थ असा लागतो की चांगली इच्छा देवाने दिली and the good actions is from you. आणि चांगली कृती माझ्याकडनं व्हायला हवी. समजलं का? कळलं का? मिक्स करू नका. तर तुम्ही अशी भेसळ करू नका. Some people say, काही लोक म्हणतात because of my good intentions, I will get a big reward in heaven. माझ्या मनातल्या चांगल्या हेतून पायी मला स्वर्गात मोठं प्रतिफळ ब्रदर ठरलेलं आहे. बिग रॅपर मध्ये मिळणार मला. हा? तिथं ठरलेलं आहे म्हणजे गेल्यानंतर काय? काहीच मिळत नाही. हा? देवा खूप इच्छा होतं मला हे करायचं ते करायचं हे करायचं, चांगलं इच्छा होते. देव म्हणणार हे इच्छा माझं होतं, कृती तुझं कुठे आहे? हालेलुया. हम अंडरस्टँडिंग. कळलं का? इच्छा आणि कृतीमध्ये फरक आहे. वाह, धन्यवाद. इच्छा comes from God, desires come from God, good intentions come from God. इच्छा देवाकडनं येते, चांगले हेतू देवाकडनं येतात, चांगले संकल्प चांगले विचार देवाकडनं येतात. Good work, चांगली action कृती. comes from you and me. चांगली कृती तुमच्यातनं आणि माझ्यातनं व्हायला हवी. The devil loves when you hold on to good इच्छा. सैतानाला फार आवडतं जेव्हा तुम्ही फक्त असं म्हणत बसता की माझी इच्छा खूप चांगली इच्छा काय आहे. काय करायचं माझं इच्छा आहे पास्टर तुमच्यासाठी, काय काय या पास्टर, माझी चर्चसाठी. खूप इच्छा आहे पास्टर, मला चर्चसाठी खूप इच्छा आहे. 15 वर्षापासून मी हे इच्छा ठेवलं पास्टर, काहीतरी हालेलुया. करणार आपण. आणि डेव्हल म्हणतो असंच ठेव. सैतान- 15 वर्ष ना 50 वर्ष मनात ठेव, पण करू नको. इच्छा इच्छा हालेलुया. इच्छा तेरी इच्छा. तेरी इच्छा हाँ. पूरी हो जाए. कब धन्यवाद. पूरी होगी? धन्यवाद. गुड इंटेंशंस कम फ्रॉम गॉड, गुड एक्शंस कम फ्रॉम मी अँड यू. चांगले हेतू देवाकडनं येतात, चांगली कृती तुम्ही तुमची आणि माझी मी करायची. अँड व्हेन यू ऍक्ट इट आउट, आणि जेव्हा आपण ते कृती करून दाखवतो, We are- बोलायचं नाही, बोललेलं करून we दाखवतो, are showing our true nature on this earth to God. तेव्हा आपण आपला खरा स्वभाव या पृथ्वीवरचा आपला खरा स्वभाव आपण देवाला दाखवतो. पास्टर, मी मल्टी टॅलेंटेड आहे, बोलू नको जोरात. हालेलुया. देवाने ऐकलं तर प्रॉब्लेम अभी होणार. मेरे को आके कोई बोलने का नहीं, मेरे में टैलेंट है, करके दिखाने का. Amen. Whatever your hand finds to do, do it with all तुमच्या your हाताला heart. Bible तुमच्या says. हाताला जे सापडेल ते करा, बायबल म्हणतं. Like brother, our elder now, he announced an जसं announcement. आपले ब्रदर त्रिभुवन ब्रदर, आपले एल्डर, त्यांनी आता अनाउन्समेंट केली. He preaches also, ते संदेश पण छान सांगतात, but he announces also. पण सूचना अनाउन्समेंट पण देतात. And other elders also announce. आपले बाकीचे एल्डर्स सुद्धा अनाउन्समेंट करतात. They don't say, now I become a preacher, no announcement. ते असं नाही म्हणा आता मी प्रीचिंग करायला लागतो, संडे वगैरे मला प्रीचिंगला बोलवतात, अनाउन्समेंट वगैरे मी नाही करणार. We had this problem before when we had pastors. ही समस्या होती आपल्याला अगोदर जेव्हा आपल्याकडे पास्टर्स होते तेव्हा. After I made them pastors, they said, no announcement, मी I will त्यांना not do it. पास्टर केलं की ते म्हणायचे आता अनाउन्समेंट आम्ही नाही करणार. ते छोट्या लोकांचं काम आहे. हो. आम्ही मोठं लोक आहे. आमचं गणती त्यावर त्याच्यावर. धन्यवाद. See, you have to use your talent in every possible way for the expansion of God's kingdom. असं नाही, आपल्यातली कला देवाच्या राज्यासाठी शक्यतो सर्व रीतीनं वापरायची. Praise the Lord. हालेलुया. Amen. हे काम माझं नाही, मी ते करत नाही. राजा असं म्हणता म्हणता तुझ्या कला कुजत See, चालल्या. God cannot force you. देव तुला बळजबरी तर करू शकत नाही. Can God force you? देव तुला बळजबरी करू शकतो का? The master gave that one talent. मालकाने 1000 किंवा 1 कला दिली, You do. तू कर, It's your choice. तुझी निवड आहे, तू It's कर. your free will. आता तुझी मुक्त इच्छा स्वेच्छा कर. We have been placed on this earth with a free choice and with a free will. आपल्याला या जगामध्ये स्वेच्छेनं आणि स्वनिवडीवर ठेवलेलं आहे. Nobody can force you. कोणीही तुम्हाला बळजबरी करू शकत नाही. Your own soul will have to make a decision one day तुझ्या स्वतःच्या जीवाला एके दिवशी निर्णय घ्यावा लागेल that I will act. की मी आता कृती करणार आहे, आता बडबड खूप झाली. Nobody can push you. कोणी तुम्हाला ढकलू नाही शकत. Disciples, शिष्यानो, I'm talking to you. मी तुमच्याशी बोलत आहे. So we need to evaluate our lives. तर आपण आपल्या जीवनाचं
जीवनाला तोलायचं before it मापायचं is too late. फार उशीर होण्या अगोदर जीवनाला तोला मापा. Just imagine now you have one talent. कल्पना करा की तुमच्याकडे 1000 का एक कला आहे. Are you going to neglect it? त्या कलेकडे तुम्ही दुर्लक्ष करणार आहात Are you का? going to avoid it? त्या कलेला तुम्ही टाळणार आहात का? Thinking it is unimportant to असा God? विचार करून की छे माझ्याकडे एकच कला आहे, देवाच्या नजरेत त्याला काय महत्व आहे? That is the lesson we are going to learn. हा धडा आपण शिकणार आहोत. Because most of us stand in this one talent का group. आपल्यातली बरीच माणसं, जास्तीत जास्त माणसं एक कला किंवा 1000 या गटातली आहेत. Now listen, people. ऐका आता, You need to see the importance there is in your one talent which is related to eternity. तुझी जी एक कला आहे त्याचं महत्व तू समजून घेतलं पाहिजे की ज्या कलेचा संबंध सनातनाशी आहे. Are you understanding? आमेन. Your talent is related to your eternity. तुझी ती एक कला तुझ्या सनातन जीवनाशी निगडीत आहे. What you do with your talent त्या कलेचं तू जे काही करशील will destine your rewards in heaven. त्यावर स्वर्गातील तुझं प्रतिफळ ठरेल. आमेन. So as we work through these talents to earn our daily bread, let us work through these talents to earn our eternal rewards. तर या कला घेऊन आपण कसं नैसर्गिक जीवनामध्ये आपली भाकर कमवायला जातो, तसं या कला घेऊन आपण सनातन जीवनामध्ये आपलं सनातन प्रतिफळ गोळा केलं पाहिजे. I will speak to you from one person in the Bible बायबल मधला एक व्यक्ती घेऊन मी तुमच्याशी बोलतो. who I think had one talent, मला असं वाटतं की त्याच्याकडे एक कला होती. and his name was Andrew. त्याचं नाव होतं अँड्रू. He अंद्रिया. seemed to me मला असं वाटतं that he didn't have many talents, की अंद्रिया किंवा अँड्रूकडे फारशा कला नव्हत्या. and I doubt he even ever realized that he had any talent. आणि मला शंका आहे की अँड्रूला कधी हे कळलं सुद्धा की त्याच्यात ही कला का एखादी कला आहे. But after reading his life, I could see that he had one talent. पण अँड्रूचं जीवन वाचल्यानंतर मला कळलं की त्याच्याकडे एक कला जरूर होती. And what a use of that talent this fellow did. आणि त्या एका कलेचा काय वापर या अँड्रूनी केला. Amen. आमेन. You may also not feel तुम्हालाही कदाचित असं वाटणार नाही. like that you have a great talent or many talents. तुम्हाला पण कदाचित असंच वाटत असेल की माझ्याकडे काही फारशा कला नाहीयेत, माझी कला काय फारशी मोठी नाहीये. Maybe you may say, I don't have any talent. कदाचित तुम्ही असंही म्हणत असाल की नाही माझ्याकडे काहीच कला नाहीये. But let me assure you, पण मला तुम्हाला एक खात्री देऊ दे, God has not brought us on this earth without any talent. देवाने या जगात आपल्याला जन्म कलेशिवाय दिलेला नाहीये. Amen. एक तरी कला प्रत्येकात असते. And within that one talent, आणि त्या एका कलेत we have great abilities to do something worthwhile for the kingdom of God. त्या एका कलेद्वारे आपण बरंच काही देवाच्या राज्यासाठी करू शकतो. Otherwise, the Neither. Lord wouldn't have given one talent. नाही तर प्रभूने आपल्याला ती एक कला दिलीच नसती. Amen. Amen. So it can be a natural talent or a spiritual talent. मग ती नैसर्गिक कला असेल किंवा आध्यात्मिक कला असेल, म्हणजे जन्मजात असेल किंवा प्रभू येशूकडे आल्यानंतर मिळाली असेल. Okay. ठीक आहे. So you need to check it up in your life. तुम्ही स्वतःच्या जीवनात तपासायचं. Amen. Amen. Now, we don't know many things of Andrew. आता आपल्याला अँड्रूच्या बऱ्याच गोष्टी माहित नाहीत. Amen. Amen. Although he was one of the original 12 apostles, जरी तो मुख्य 12 प्रेषितांपैकी एक होता, we don't hear much of him in the Bible. तरी बायबलमध्ये अँड्रू विषयी फारसा आपल्याला ऐकू येत नाही. And at every turn of events, आणि घटनेच्या प्रत्येक वळणावर we see his brother Peter outshadowing him by being more outgoing with Jesus. आपल्याला असं दिसून येतं की त्याचा जो सख्खा भाऊ पीटर होता, तो पीटर नेहमी चमकला आणि त्याच्याही पुढे गेला. And I could see that Peter seemed to be a multi-talented person than Andrew. आणि माझ्या असं लक्षात येऊ लागलं की पीटर अँड्रू पेक्षा जास्त कलागुणी आहे. Now Andrew, like his famous brother Peter, आता अँड्रू त्याचा प्रसिद्ध भाऊ पीटर याप्रमाणे he also was a fisherman in the village of Capernaum. पीटर सारखा अँड्रू सुद्धा, आपल्या भावासारखाच अँड्रू सुद्धा कफरनहूम गावातला मासेमारी करणारा माणूस. And one thing we can see of Andrew is एक गोष्ट अँड्रूतली आपल्याला पाहायला मिळते ती अशी, he was the first one to be saved. तो पहिला तारला गेला. Praise the Lord. Amen. See, though he had just one talent, he was the first one to be saved. जरी अँड्रूकडे कला एकच होती, पण अँड्रू पहिला तारला गेला. Amen. पीटरच्याही पहिला अँड्रू तारला गेला. And we don't know much about Andrew. अँड्रू विषयी फारसा आपल्याला माहित नाही. In fact, he just started with Jesus. उलट पक्षी त्याने केवळ
म्हणजे अशी फक्त येशू बरोबर सुरुवात केली. But पण when I was reading about his life, जेव्हा अँड्रूचं जीवन मी वाचायला लागलो, I could see that he maybe was taking some time off from his fishing business मला दिसायला लागलं, कळायला लागलं की कदाचित तो आपल्या मासेमारीच्या व्यवसायातनं थोडा वेळ बाजूला काढायचा from time to time वेळोवेळी, to pursue the spiritual interests he had. अशासाठी की जो काय आध्यात्मिक रस आणि उत्सुकता त्याच्यामध्ये होती त्याच्या मागे जाण्यास त्याच्या व्यवसायातनं थोडासा काळ काढायचा तो. Because कारण he was always found with John the Baptist. नेहमी तो बाप्तिस्मा देणाऱ्या योहाना बरोबर दिसायचा. Now, only a person who wants to know more about spirituality will tend to follow John the Baptist. आता ज्या व्यक्तीला जास्त प्रमाणामध्ये आत्मिकपणा शिकून घ्यायचा आहे तोच व्यक्ती बाप्तिस्मा देणाऱ्या योहाना सारख्या माणसाबरोबर राहील. That means Andrew had a desire for God. याचा अर्थ असा लागला की अँड्रू मध्ये देवासाठी एक इच्छा तळमळ होती. And as you read about Andrew, you come to know he was already a disciple of John the Baptist. आणि अँड्रू विषयी वाचत असताना आपल्याला कळून येतं की तो बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा ऑलरेडी शिष्य झाला होता. And so somewhere Peter, his brother, must have known that Andrew is missing business at times and moving around with John the Baptist. Maybe he wants to become some spiritual person. आणि कुठेतरी त्याच्या भावाला पीटरला लक्षात यायला लागलं असेल की अलीकडे अँड्रू व्यवसायाकडे कमी लक्ष देत आहे आणि व्यवसायातनं बिझनेसमधनं जास्त काळ तो बाप्तिस्मा देणाऱ्या योहाना बरोबर घालवत आहे. बहुतेक अँड्रूला काहीतरी आत्मिक लीडर बिडर बनायचं आहे. And so Peter must have laughed it out. He must have joked even with his business partners of John and James. आणि कदाचित त्याला पीटर हसला असेल आणि त्याचे जे व्यावसायिक भागीदार योहान याकोब त्यांच्या समवेत त्याने अँड्रूची थट्टाही कधी कधी केली असेल Look at my religious brother, he is coming. की बघा माझा धार्मिक भाऊ आला, He came late today. आज उशिरा आला धंद्याला. Maybe he was sitting with John the Baptist and Ah. learning something about God. तो बाप्तिस्मा देणाऱ्या योहाना बरोबरच बसला असेल आणि देवाविषयी काहीतरी शिकत असेल. आज धंद्याला सर उशिरा आले. And so Andrew used to later then join with Peter in the business. मग अँड्रू मागाहून पीटर बरोबर व्यवसाय करायचा. And I think so even John and James must have poked fun about Andrew. योहान याकोबाने पण अँड्रूची कधी कधी गंमत केली असेल, थट्टा केली असेल की काय बुवा अलीकडे खूपच धार्मिक. How was your meeting कशी today? झाली आजची सभा तुमची योहाना बरोबरची. So we see Andrew. तर आपण पाहतो अँड्रू He is in the crowd one day. एके दिवशी गर्दीत होता, गर्दीत. And then मग as he stands next to John the Baptist, जसं तो बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या शेजारी उभा राहिला, John the Baptist taps Andrew and says, बाप्तिस्मा देणारा योहान अँड्रूला असं हात हे करून म्हणतो, Behold the Lamb of God पहा देवाचा कोकरा who takes the sins of the world. जो संपूर्ण जगाचे पाप हरण करणारा. पहा हा देवाचा कोकरा. Andrew must have been touched in his heart. अँड्रूला असं धस झालं असेल, हृदयामध्ये स्पर्श झाला असेल. He would have said, I will go after Jesus and will know what he is doing. आणि लगेच अँड्रू म्हटलं असेल की आता या येशूच्या मागे चालून हा येशू काय करतो हे मला बघायलाच हवं. And that interesting incident is mentioned in John 1:35 onwards. आणि ती उत्सुकमय घटना योहानाच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेली आहे. He and his friend run after Jesus. तो आणि त्याचे मित्र येशूच्या मागे धावतात And they say, Master, Master, आणि हाक मारतात येशूला, गुरुजी गुरुजी we want to talk to you. आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. Where are you staying? तुम्ही कुठे राहताय? Jesus said, Come and see. तर येशू म्हटला या आणि बघा. Amen. आमेन. And so maybe that was the place in Capernaum तर कदाचित ती तिथली जागा कफरनहुमातली, because Jesus loved the area of the sea. कदाचित कफरनहुमातली ती जागा असेल कारण की येशू ख्रिस्ताला समुद्र किनारा फार आवडायचा. Because that was the place he also paid his tribute. आणि त्याच जागी त्याने आपला कैसराला करही भरलेला. And most of the disciples he picked up at the Sea of Galilee. आणि तिथेच गालिलच्या समुद्र किनारी त्याचे जास्तीत जास्त शिष्य त्यांनी निवडले. So Andrew went and stayed with Jesus. अँड्रू गेला येशू बरोबर राहिला. We don't know what subject they were speaking on. काय विषयांवर ते बोलायचे आपल्याला माहित नाही. Maybe Andrew asked Jesus about his mission. कदाचित अँड्रूनी येशूला आपल्या कामाविषयी विचारलं असेल, मिशन विषयी विचारलं असेल. And maybe he and his friend, whether John or James, somebody, but both of them were saved in that house. आणि तो त्याचा मित्र योहान याकोब कोणीतरी त्या घरामध्ये तारलं गेलं असेल. I think so he was saved there. मला असं वाटतं की तिथं तो तारला गेला. Because कारण Bible says बायबल म्हणतं it was about the 10th hour. 10वी घटका होती. At the 10th hour, at 4 p.m., he said he went to Jesus' house. 10वी घटकात 4 वाजता लिहिलंय तो येशूच्या घरी गेला. 4 वाजता. 4 वाजता. That means he was saved at 4 वाजता. याचा अर्थ त्याचं तारण झालं 4 वाजता. Otherwise, who would be so specific to mention the time also when he went to Jesus' house? नाही तर इतक्या विशिष्ट रीतीनं काळ आणि वेळ कशाला लिहिली जाईल की येशूच्या घरी तो किती वाजता गेला. Maybe that was the time of decision, an hour of opportunity that Andrew had, and he
grabbed that opportunity and became a believer. आणि म्हणून कदाचित 30 घटका 4 वाजता की जिथं अँड्रू येशूच्या घरी गेला आणि तिथं त्याने हा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला, संधीचं चीज केलं आणि येशूकडे आला He came out with a strong conviction. आणि एक खंबीर अशी त्याला आतून एक Jesus is the Messiah. एक त्याला आतून जाणीव व्हायला लागली खंबीर की येशूच मसीहा आहे. Now what happened? काय झालं? He had a talent, त्याच्याकडे कला होती, natural talent. नैसर्गिक. What was the natural talent? काय नैसर्गिक कला? To catch fish. That was his natural talent. And he used that natural talent to earn his daily bread. मासे पकडायची नैसर्गिक कला आणि रोजची भाकर कमवायला त्याने ती वापरली. But the moment he got saved, ज्या क्षणाला अँड्रूचं तारण झालं, possibly God put another talent in him, शक्यता आहे की देवाने त्याच्यात अजून एक कला घातली that now you're going to catch men. की आता तू माणसं धरायची. Praise the Lord. Amen. Now you're going to catch men. आता तू माणसं धरायची. Now you would be also fishers of men. आता तू माणसंही धरणारा होशील. Now he will not only use that natural and the spiritual talent for his daily bread, but he will use it for the kingdom of God as well. आता नैसर्गिक आणि आध्यात्मिक कला केवळ तू जगासाठी आणि दररोजच्या भाकरीसाठी नाही तर देवाच्या राज्यासाठी वापरशील. Because after that you see, त्याच्यानंतर कारण की त्याच्यानंतर तुम्ही पाहता Andrew not only is in the fishing business, he is also in the business of catching men. अँड्रू केवळ मासेमारीच्या व्यवसायात आपल्याला दिसत नाही तर मासेमारी करताना दिसतो पण माणसंही धरताना He is दिसतो. bringing people to the Lord Jesus Christ. तो प्रभू येशूकडे लोकांना घेऊन येताना आपल्याला He दिसतो. is bringing someone or the other to the Messiah. कुणाला कुणाला तो मसीहाकडे घेऊन येताना आपल्याला He is दिसतो. using that one talent that God has given him now for the kingdom of God. ती एक कला देवाने त्याला दिलेली आता तो देवाच्या राज्यासाठी वापरत आहे. And that is the one talent most of us have. आणि ती एक कला आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांकडे सुद्धा आहे. What is that talent? काय आहे ती कला? To introduce Jesus to the lost world. येशू ख्रिस्ताची ओळख हरवलेल्या लोकांना करून देणे ही कला आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांकडे ऑलरेडी आहे. You may not have the talent of becoming a preacher, कदाचित ही एखादी विशिष्ट कला उपदेशक किंवा संदेश देणारे बनायची तुमच्याकडे नसेल but we all have the talent to introduce people to Jesus. पण आपल्या सगळ्यांकडेच ही कला आहे की आपण लोकांची ओळख येशूशी करून देऊ शकतो. So what did Andrew do? तर अँड्रूनी काय केलं? Now आता he goes to his brother Peter. गेला पीटरकडे, भावाकडे गेला. See, that is the beginning. सुरुवात, That is the beginning of working for the kingdom. शुभारंभ देवाच्या कार्याचा, देवाच्या राज्यातील कार्याचा शुभारंभ. Using the talent for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी कला वापरायला अँड्रू निघाला, पीटरकडे गेला He said to Peter, आणि पीटरला म्हटला, तुम्हाला एकदा माझ्या बरोबर यायचंय. दादा एकदा तुला माझ्या बरोबर यायला लागेल. Peter must have said, forget all that, come on, get into the business of fishing. पीटर नेहमीप्रमाणे म्हटला असेल, मला यात घेऊ नको, चल धंद्याला लाग. But then पण मग Andrew was after Peter. अँड्रू पीटरच्या मागे लागला. You have to one day meet Jesus. नाही एकदा तरी कुठल्या तरी दिवशी तुला येशूला भेटायला He was using his one talent for the kingdom of God. एक कला अँड्रू ती देवाच्या राज्यासाठी वापरायला त्यांनी सुरुवात केली. How he convinced Peter, nobody knows. कसं त्यांनी पीटरला पटवलं कोणाला माहित नाही. But Peter finally stood before Jesus. शेवटी पीटर पटला आणि येशू समोर उभा राहिला. Praise God. आमेन. See, that is the calling of Andrew. ते अँड्रूचं पाचारण, Drawing people to the Lord. लोकांना प्रभूकडे आणणे. Later on we see that Peter outshadows Andrew. मागावर अर्थात आपण पाहतो की पीटर अँड्रूच्याही पुढे गेला. Because after that we see Peter's name first. कारण त्याच्यानंतर मग आपण पीटरचं नाव पहिलं वाचतो. In the list of apostles it is Peter first. प्रेषितांच्या यादीमध्ये पीटरचं नाव पहिलं येतं. Though Andrew was among the first disciples of Jesus. पण जरी येशूच्या शिष्यांपैकी अँड्रू हा पहिला शिष्य But होता, then later on Andrew's name is mentioned second or sometimes even third and fourth. पण मागाहून कसं वाचायला मिळतं, अँड्रूचं नाव दुसऱ्या नंबरला किंवा तिसऱ्या चौथ्या नंबरला वाचायला मिळतं आणि पीटरचं नाव पहिल्या नंबरवर Why? येतं. का? Peter had more talents, Andrew had less talents. पीटरकडे जास्त कला होत्या, अँड्रूकडे कमी कला होती. Are you understanding? कळतं का? Peter had greater talents, Andrew had smaller talents. पीटरकडे मोठ्या कला होत्या, अँड्रूकडे छोटी कला But होती. both are responsible for the talents they have. पण दोघेही त्यांच्याकडे ज्या कला आहेत त्यासाठी जबाबदार होते. Andrew's name is mentioned only 14 times in the whole of the New Testament. अँड्रूचं नाव संपूर्ण नवीन करारात फक्त 14 वेळेला लिहिलेलं आहे. And that also 4 times it is mentioned among the disciples. आणि तेही 4 वेळेला शिष्यांमध्ये लिहिलेलं आहे. But Peter's name is mentioned 176 times. पण पीटरचं नाव 176 वेळेला लिहिलेलं आहे. 176 times. पीटरचं नाव नवीन करारात 176 वेळेला लिहिलं. Peter overshadowed Andrew. पीटरनी अँड्रूला मागे सोडून मागे टाकून पीटर पुढे गेला.
Why? का? He had more talents. पीटरकडे कला जास्त होत्या. Andrew had less talents. अँड्रूकडे कला कमी होती. But Andrew was faithful in that one talent पण he had. अँड्रू त्या एका कलेत विश्वासू राहिला. On the day of our blessings, आपल्या आशीर्वादांच्या दिवशी God will only see the faithfulness you have worked in your talent. देव केवळ तुला जी कला दिलेली होती त्या कलेत तू किती विश्वासू राहिला हेच बघणार आहे. Praise the Lord. आमेन. You know, Andrew and Peter were together in the business, अँड्रू आणि पीटर धंद्यात एकत्र होते. and they were operating the business with their friends John and James. तो धंदा ते योहान याकोब त्यांच्या मित्रांसमवेत करत होते. So for many years, अनेक वर्ष all the four together were in the fishing business. ही चौकडी एकत्र होती त्या मासेमारीच्या धंद्यात किंवा व्यवसायात. Amen. आमेन. Andrew also joined Peter, and he was with him for many अँड्रू ही years. पीटर समवेत होता आणि अनेक वर्ष पीटर बरोबर तो धंद्यात होता. But after पण नंतर coming to the Lord, प्रभूकडे आल्यानंतर you only read about Peter, James, John. Peter, James, John. Peter, James, John. पण नंतर आपण फक्त पेत्र योहान याकोब, पेत्र योहान याकोब, पीटर जेम्स जॉन असंच वाचतो. Before that, त्याच्या आधी Andrew, Peter, James, John. Andrew, Peter, James, John, because they were in the natural business. त्याच्या आधी अँड्रू पीटर मग योहान याकोब, कारण की ते नैसर्गिक व्यवसायात एकत्र होते. तर त्याच्या आधी अँड्रू पीटर मग योहान याकोब. Amen. आमेन. Because now they became the inner circle with Jesus Christ. आता येशू ख्रिस्ताचं आतलं सर्कल, आतलं वर्तुळ हे तिघजण झाले. They were always going with Jesus. नेहमी येशू बरोबर जात होते. Andrew was left behind. अँड्रू मागे पडला. Even in the Mount of Transfiguration, they were all there. रूपांतराच्या डोंगरावर पण सगळे होते. Right up till the Garden of Gethsemane. गेत्सेमनी बागेपर्यंत सगळे होते. Andrew also was there, अँड्रूही होता. but behind. पण अँड्रू मागे होता. He knew, त्याला माहित होतं I've got one talent, I have to work in that one talent. माझ्याकडे एक कला आहे, त्या एका कलेत मला काम करायचंय. See, he was with them. त्यांच्या बरोबरच होता. Even Mount of Transfiguration, he was there. रूपांतराच्या डोंगरापाशी पण अँड्रू होता. But Bible only speaks about what Peter said, पण बायबल फक्त पीटर काय बोलला हेच सांगतं. what James did, what John did. योहान याकोबानी काय केलं हेच बायबल सांगतं. Even in the Garden of Gethsemane, गेत्सेमनी बागेत सुद्धा what Peter did, it is shown. पीटरनी जे केलं ते लिहिलेलं आहे, दाखवलंय. But it's never mentioned what happened to Andrew, what he did. अँड्रूचं काय झालं आणि अँड्रूनी काय लिहिलं, काय केलं हे लिहिलेलं नाही. These three were always in the forefront. हे तिघं नेहमी पुढे असायचे, पीटर जेम्स जॉन. But who brought Peter to the Lord? अरे पण पीटरला प्रभूकडे कोणी आणलं? Andrew. अँड्रूनी. See? But he never complained. पण अँड्रूनी कधी तक्रार नाही केली. Never got disgusted because he had just one talent. अँड्रू कधी कंटाळला नाही का? अँड्रूनी कधी स्वतःला कमी लेखून घेतलं नाही की आता आमचे ब्रदर पीटर फार पुढे गेले, मी बिचारा, माझ्याकडे काही नाही, एकच कला आहे. He was never jealous of his brother nor his friends. कधी त्याने सख्या भावाची ईर्ष्या केली नाही किंवा जिगरी दोस्तांची सुद्धा ईर्ष्या केली नाही. Because James and John were also his friends, but now they are way ahead in spirituality. कारण योहान याकोब त्याचे जिगरी दोस्त होते, पण आता आध्यात्मिक जगतात योहान याकोब फार पुढे निघून गेले. But when they were doing fishing business, पण मासेमारीचा व्यवसाय करताना Andrew also was a good fisherman. अँड्रू पण अगदी चांगला उत्तम प्रवीण मासेमारी करणार. He could tell James and John, I am also a better fisherman. आणि तो योहान याकोबाला त्या धंद्यामध्ये सांगू शकायचा की तुमच्यासारखाच मीही चांगला उत्तम मासेमारी करणार आहे. Never underestimate me. मला कमी लेखू नका. But after he came to the Lord, पण प्रभूकडे आल्यावर he saw त्यांनी पाहिलं that God had given him one talent for the kingdom, की देवाने त्याला राज्यासाठी एक कला दिली आहे. while James, John and Peter got more talent, योहान याकोब आणि पीटरला जास्त कला मिळाल्या and they were in the forefront, आणि म्हणून ते पुढे असायचे. and Andrew was in the back. अँड्रू मागे असायचा. Yet तरी he was never jealous of his brother Peter. He was never jealous of his friends James and John. कधी त्यांना आपल्या भावाचा पीटरचा जळफाट केला नाही का आपल्या मित्रांचा जळफाट केला नाही. बघितलं खूप मोठे झाले, फार पुढे पुढे करतात. You never hear him complaining like Aaron complained and Miriam complained against Moses. कधीही आपण अँड्रूला अशी तक्रार करताना ऐकत नाही जसं मिर्याम आणि अहरोनानी मोशेविषयी तक्रार केली का काय तुम्हीच मोठे का, देव तुमच्याशीच बोलतो का, आमच्याशी नाही का. अशी कधी तक्रार अँड्रूनी पीटर आणि या मित्रांविषयी केली नाही. Numbers 12 says गणना 12 लिहिलंय Aaron and Miriam complained अहरोन आणि मिर्यामनी तक्रार केली about their brother Moses. सख्या भावाविषयी मोशेविषयी. They said, what? Only God speaks through you. आणि म्हणाले काय, देव फक्त तुझ्याशीच बोलतो का, We are elder to you. आम्ही तुझ्याहून मोठे थोरले, You are small. तू लहान आहेस. See? But then they had more talent. पण त्यांच्याकडे जास्त कला होत्या. See? Moses had greater talent. मोशेकडे जास्त कला होती, तर वाईट काय वाटून घ्यायचं आणि तक्रार करायची.
What right have you to get married to that Ethiopian woman? तुला काय हक्क आहे त्या कुशीबाईशी लग्न करायचा? Who do you think you are? काय विचार करतो तू? कोण आहे? The Lord has spoken to us also. काय तू मोठा लागून गेला? प्रभू आमच्याशी पण बोललाय. Miriam was stricken with leprosy. आणि मिरियमला कोण फुटलं? God was angry on them देव चिडला दोघांवर. because they were not satisfied with the one talent they had. कारण एक कला जी देवाने दोघांना दिली होती त्यात अरुण आणि मिरियम तृप्त नव्हते. Maybe the two talent they had. कदाचित दोन का जी काही कला त्या दोघांमध्ये होती त्यात मिरियम आणि अरुण तृप्त नाहीत. Are you understanding, people? कळतं का? They were jealous. ईर्षा. Sometimes out of jealousy, when we see that we are lesser talented people, we don't want to do anything for the kingdom of God. कधी कधी जळफाट आणि ईर्षेपायी जेव्हा आपल्याला असं आढळून येतं की इतरांपेक्षा माझ्याकडे कमी कला आहे, तेव्हा ईर्षा करायला लागून आपण देवाच्या राज्यात काहीच काम करत नाही किंवा कमी कमी करतो. Are you understanding, people? आमेन. Miriam and Aaron were jealous of Moses having 5 talents. मिरियम आणि अरोन ईर्षावान झाले सख्या भावाविषयीनं की याच्याकडे जास्त कला आहेत. And Miriam died in the wilderness, Aaron died in the आणि wilderness. मिरियम अरोन दोघेही अरण्य प्रवासात वारले. But look at Andrew. पण अँड्रू He was not jealous of his brother. अँड्रूनं आपल्या भावाची कधी ईर्षा नाही केली. He never said, I brought you to the Lord. अँड्रू कधी बोलला नाही की मी तुला प्रभूकडे आणलंय पीटर. Don't forget that. विसरू नको पीटर, मी तुला प्रभूकडे आणलंय. No, he never said that. कधी अँड्रू असं बोलला नाही. But he said, पण म्हणाला I will sharpen that one talent and bring in more fruits for the एक kingdom कला of जी मला God. देवाने दिली त्याला धार लावून लावून त्या कलेतनं मी जास्त फळ देईन. See, the fellow with the one talent that the Bible speaks on, ज्या एक कला किंवा 1000 असलेल्या माणसाविषयी बायबल बोलत आहे, he did not have a proper perspective of his master. त्याच्या डोक्यात मालकाविषयीचे दृष्टिकोनच सगळे चुकीचे He होते. was lazy, he was wicked. आळशी होता, दुष्ट होता. But Andrew was not lazy, Andrew was not wicked. अँड्रू आळशी नव्हता, अँड्रू दुष्ट नव्हता. He was not jealous. त्याला कधीच कोणाचा जळफाट का ईर्ष्या झाली He नाही. loved his Messiah so much त्याने आपल्या मसीहावर इतकं प्रेम केलं that he was ready to do any level work. की अँड्रू कुठल्याही स्तरावरचं काम करायला तयार होता. That's why he was the first disciple of John the Baptist, म्हणून तर बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा पहिला शिष्य होता अँड्रू. because he loved कारण God. त्याने देवावर प्रेम केलं. He loved God. देवावर प्रेम केलं. Before Peter could love God, Andrew loved God. पीटरनीही देवावर प्रेम करायच्या अगोदर अँड्रूनी देवावर प्रेम केलं. He was craving to know Jesus. आणि त्याला एक तळमळ होती, त्याच्यात एक भूक होती की मला येशूला जाणून घ्यायचंय. Bible says, बायबल बोलतं John 1:40, योहान 1:40, one of the two which heard John speak and followed him was Andrew, Simon Peter's brother. हालेलुया. योहानाचा पहिला अध्याय आणि त्यातलं 40वे वचन आपण वाचूया. काय लिहिलेलं आहे तिथे असं लिहिलंय, जे दोघे योहानाचे बोलणे ऐकून त्याच्या मागे चालले त्यांच्यातला एक शिमोन पेत्राचा भाऊ अँड्रू Now होता. listen, people. ऐका. Even before Peter was saved, and even before we are told who Simon Peter was, Simon Peter's name is mentioned. आता पेत्र कोण होता आणि पेत्र काय करत होता हे जाणून हे आपल्याला माहितही नव्हतं. त्याच्या आधीच पेत्राचं नाव इथं लिहिलंय. See, before he was saved, his name is mentioned. पेत्राचं तारण होण्या अगोदरच पेत्राचं नाव इथं लिहिलंय. And here, इथे actually, Andrew was saved. खरं म्हटलं तर अँड्रूचं तारण तोवर झालं होतं. By this time, Peter was nowhere there. तोवर पेत्राचं तारण झालं नव्हतं. पेत्र कुठेच या आध्यात्मिक गोष्टींच्या जवळपास नव्हता. Yet when John is writing, he is mentioning Peter's name. तरी योहान जेव्हा लिहायला बसला शुभवर्तमान, त्यांनी पेत्राचं नाव पहिलं And लिहिलं he is saying, आणि म्हणाला Andrew is, you know, that famous Simon Peter's brother. अँड्रू कोण माहितीये का? अँड्रू कोण लक्षात आलं का? तो प्रसिद्ध नाही, तो फेमस, तो पीटर त्याचा भाऊ. Amen. Amen. Like, you know, sometimes you say, जसं कधी कधी आपण म्हणतो, you don't know me. तुम्ही मला ओळखत नाही? I am that one's brother. अरे मी त्यांचा भाऊ. अच्छा, तो famous film star. अच्छा अच्छा, ते एकदम प्रसिद्ध फिल्म स्टार, त्यांचे तुम्ही भाऊ. See? हा. So, Andrew was not known. तर अँड्रूची ओळख नव्हती फारशी. Sometimes when you have one talent, you may not be known. कधी कधी समजा तुमच्याकडे एकच कला आहे तर तुम्ही फारसे प्रसिद्ध आणि लोकांना माहित असलेले नसाल. But you are known in the eyes of God. ते ठीक आहे, चालतंय राजा, देवाच्या नजरेत तू फार ओळखीचा आहे. At times you have to walk known. At times you have to walk unknown. कधी कधी तू 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 सगळ्यांना माहिती असतोस तसं तू चाल. कधी कधी तू फार कमी लोकांना माहिती असतोस. ओके. You need to walk unknown. You need to walk known at times. कधी कधी तू ओळखीचा आहेस आणि चालतोयस. कधी कधी तू अनोळखी असतोस आणि चालतोयस. चालत राहा.
Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? In everything, Peter was in the forefront. सगळ्या गोष्टींमध्ये पीटर मात्र नेहमी पुढे. They all asked Peter, not Andrew. सगळ्यांनी नेहमी पीटरलाच विचारलं, अँड्रूला नाही. In fact, even Andrew had to ask Peter. आणि उलट पक्षी अँड्रूही पीटरलाच येऊन विचारायचा की ब्रदर आता ह्याच्यात काय करायचं? See, when they met Andrew, जेव्हा ते अँड्रूला भेटले they said, ते म्हणले, "Oh, you are the brother of Simon Peter who is close to Jesus? तू शिमोन पेत्राचा सख्खा भाऊ की जो शिमोन पेत्र येशूच्या जवळचा आहे? Oh, you are that person whose friend is James and John?" तू तोच का की योहान याकोबाचा मित्र? Andrew didn't say, "Oh, काय मला कुणीच ओळखत नाही मग काय." अँड्रूला वाईट नाही वाटलं की असं कसं असं आहे का? कोणी एक मला मिनिट, एक ओळखत नाही मिनिट. आणि याच्यात मी लपून ठेवतो आता सगळं टॅलेंट. He didn't hide it like that. He didn't say, असं आहे का मला कोणीच ओळखत नाही चला टॅलेंट टाका त्याच्यात." असं त्यांनी कला पुरून नाही टाकली की मला कोणी ओळखत नाही बिचारा मी सगळे पीटर 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 करतात. No, he was not jealous. तो ईर्ष्यावान झाला नाही. If you love Jesus, you will not be jealous of that one talent also you तुझं have. येशूवर प्रेम असेल ना तर तू जळणार नाहीस, तू ईर्ष्या कधीही करणार नाहीस, तुझ्या एका कलेवर तू तृप्त असशील. See, how many of you can identify with that? तुमच्यातली किती माणसं अशी असतील की जी या विषयीनं स्वतःला म्हणतील की हा ही माझीच ओळख. Just imagine this situation. कल्पना करा म्हणजे या घटनेची या परिस्थितीची कल्पना डोक्यात आणा. In school also Peter is first. शाळेमध्ये पण पीटरच पहिला. He always has the answer. पीटरकडेच सगळी उत्तर असतात. More clever. पीटरच जास्त हुशार. Always in the forefront in the business. पीटरच नेहमी धंद्यात पण पुढे. And everybody says, "You are Simon Peter's brother." सगळे मला ओळखताना पण असंच म्हणतात, काय तू त्या शिमोन पीटरचा भाऊ ना? See, in the natural, नैसर्गिकात Peter is well known also. पीटर पण ओळखीचा होता. Amen. नैसर्गिक स्तरात पण पीटर ओळखीचा होता, परिचयाचा होता, म्हणजे माणसं त्याला ओळखायची. And Andrew used to stay with him. आणि अँड्रू त्याच्या बरोबर राहायचा. That means it was Peter's house. त्याचा अर्थ पीटरचं घर होतं. Because Peter's wife also was आणि there. पीटरला बायकोही होती. And so Andrew was staying there. अँड्रू तिथे राहायचा. But see, तरी पहा the touch of God. देवाचा एक स्पर्श त्या अँड्रूवर. Andrew discovers Christ first. अँड्रूला ख्रिस्त आधी सापडला. At least he has the testimony. कमीत कमी त्याच्याकडे ही तर साक्ष आहे. तुम्ही खूप पुढे गेला असेल, hallelujah. पण मी फर्स्ट येशूला मी जाणलो. पहिलं मीच येशूला ओळखून घेतलं. Praise God. Amen. You may be a big pastor, तुम्ही असाल तिथे मोठे मोठे पास्टर, but I was saved before you. पण तारण माझं तुझ्या आधी झालंय पीटर. Or I brought you in the Lord. मी तुला प्रभूत आणलंय. Praise God. Amen. I brought you in the Lord. मी तुला येशूकडे आणलंय. Andrew found the Messiah. अँड्रूला पहिला मसिया सापडला. For once he can be the star. आणि या एका गोष्टीपायी तो तारा बनून चमकू शकतो. See, he could have said, तो म्हणू शकला असता, "Why should I tell Peter now about Jesus?" मी कशाला पीटरला येशूविषयी सांगू? Right from beginning he was in the forefront. सुरुवातीपासून पीटर पुढे पुढे खूप करतो. Why should I tell him about Jesus? कशाला मी त्याला येशूविषयी सांगू? He will become more closer to Jesus. मग पीटर काय करेल? येशूच्या खूप जवळ जाईल. Because I went to Jesus' house. कारण मी येशूच्या घरी गेलेलो आहे I built up that friendship. आणि माझी येशूची मैत्री झाली And I आहे. know my brother, if he is introduced to Jesus, he will leave me and he will be close to Jesus and then I'll be out. आणि मला माझा भाऊ माहितीये ना, पीटरची एकदा येशूची ओळख घालून दिली की पीटर तर त्यांच्या बरोबर सारखा बसेल आणि मग मी कुठंच मी नोवेअर होईन आणि हात जवळचा होईल. Let Peter find it out for himself. तर पीटरला आपल्या स्वतःवरती ओळखू दे येशू कोण आहे आणि काय. मी नाही सांगत. But no. नाही. He said, let him go in the forefront. अँड्रू काय म्हटला? जाऊ दे त्याला पुढे. I will introduce him to Jesus. जाऊ दे, तो माझ्यापेक्षा मोठा होऊ दे, मी त्याची ओळख येशूशी घालून देतो. Amen. आमेन. And when Peter came to the Lord, आणि पीटर जेव्हा प्रभू येशूकडे आला, he pushed Andrew behind and he was close to Jesus. त्याने अँड्रूला मागे टाकलंच आणि तो येशूच्या जवळ गेला. Amen. Amen. Andrew was not sour, he was not bitter. अँड्रूनी काही कडूपणा घेतला नाही का, अँड्रूला काही वाईट वाटलं नाही. He introduced him to Jesus. अँड्रूनी ओळख घालून दिली की हे पीटर आमचे थोरले बंधू. And always remember, आणि नेहमी लक्षात ठेवा, without Andrew, अँड्रू शिवाय there might never been an apostle Peter. अँड्रू शिवाय कदाचित पेत्र प्रेषित पेत्र झाला नसता. We need many Andrews today. आज अनेक अँड्रूंची गरज आहे. We need many one talented people today. आज अनेक एक कला असलेल्या माणसांची पण गरज आहे. Because that one talented man can raise up a कारण Peter. तो एक कला असलेला माणूस सुद्धा कुठेतरी पीटरला उभं करू शकतो. Praise God. Amen. So don't underestimate that one talent you have. तर तुझ्याकडे जी एक कला आहे तिला कमी लेखू नको. Because through that one talent, त्या एका कलेद्वारे a great Paul can
can be born again. एखादा महान पॉल नवीन जन्मास येईल. People like Jeremiah and Isaiah can be born again. यिर्मयासारखी आणि यशासारखी माणसं कुठेतरी नवीन जन्माला येतील. Amen. आमेन. Don't consider your talent in the eyes of the world or through the eyes of the world. तर स्वतःकडे असलेल्या एका कलेला जगाच्या आणि जगातल्या माणसांच्या नजरेने बघू नका. Because the world's principle is कारण जगाचं तत्व असं आहे that the lesser talented you are, की जेवढी तुमच्याकडे कमी कला आहे the lesser you are known. तेवढं जगामध्ये तुमची ओळख कमी असते आणि तुम्हाला तुच्छ मानतात Amen. की यांना काय येत नाही. The more talented you are, आणि जेवढे तुम्ही जास्त कलागुणी the असता more you are known. तेवढं जगामध्ये तुमचा तोरा असतो की ही फार मोठी The माणसं more you are in the limelight. आणि तेवढं तुम्ही प्रकाश झोतात असता की ही फार मोठी माणसं आहेत. But the heavenly principle is different. पण स्वर्गीय तत्व वेगळं आहे. Greatness does not lie in how many talents you have. Your greatness lies in what you do with the talent you have. तुझी महानता तुझ्याकडे किती कला आहेत याच्यात नाही. तुझी महानता भले तुझ्याकडे एक कला असेल पण त्या कलेचं तू केलंय काय याच्यात आहे. Don't forget this principle. हे तत्व विसरू नका. Like in the world, a person with one talent will not be noticed. जसे जगामध्ये ज्या माणसाकडे एकच कला आहे ज्याला थोडंफारच येतं त्याच्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही He will not be in the limelight. आणि तो कधीच प्रकाश झोतात येणार नाही जगात. He may not be a star, he may be an extra. आणि तो काही असा स्टार वगैरे बनणार नाही तर तो एक्स्ट्रा A असणार. film star and extra is different, isn't आता it? एखादा फिल्म स्टार आणि एखादा एक्स्ट्रा वेगळा असतो. Because the extras are always taken for granted. काय एक्स्ट्रांना नेहमी असं गृहीतच धरलं जातं Because they only play the second fiddle. कारण की ते एक्स्ट्रा नेहमी रिकाम्या जागा इकडे तिकडे Ordinary थोड्या men. साधी माणसं. But when you see from the eyes of God, पण देवाच्या नजरेतनं जेव्हा आपण पाहतो God values you equally as with a 5 talented fellow. देव त्या एक कला असलेल्या माणसाला देखील 5 कला असलेल्या माणसाकडे ज्या नजरेनं देव पाहतो त्याच नजरेनं पाहतो. Because He's not going to judge the world with great talents, but what you have done with your talent. कारण की देव जगाचा न्याय ह्याच्याकडे महान कला होती म्हणून हा महान आहे असं करणार नाहीये. तर त्या कलेचं त्यांनी काय केलं यावर करणार The आहे. world may forget the Andrews जग अँड्रूंना कदाचित विसरेल and remember the Peters, आणि जग कदाचित फक्त पीटरला ओळखेल पण but heavens will remember the Peters and the Andrews also. स्वर्गामध्ये मात्र पीटर्स आणि अँड्रूज सगळ्यांची ओळख असेल. With the same breath they will be remembered. त्याच श्वासात पीटर अँड्रू दोघांची ओळख असेल. Same importance will be given तेवढंच महत्व स्वर्गात दोघांनाही दिलं जाईल if they give the same results. जर त्यांनी तेवढेच परिणाम आपापल्या कलेतनं आणवले तर. आमेन. Praise the Lord. Hallelujah. You may not preach great sermons. कदाचित तुम्ही मोठे मोठे संदेश देत नसाल You may be faithful in small things. आणि लहान गोष्टींमध्ये तुम्ही विश्वासू असाल. That counts. That's it. खूप ते हिशोबात धरलं That जातं. counts. करत राहा ते हिशोबात घेतलं जातंय. Whatever you do for the kingdom जे of God. काही तू देवाच्या राज्यासाठी करत Cleaning आहेस. the room, cleaning the church, talking to somebody, smiling with somebody. पास म्हणजे साफ सफाई पासनं कुणाला बघून तू एक हास्य दिलं त्या सगळ्यापर्यंत. Bringing people on Saturdays. शनिवारी लोकांना घेऊन येणं Will you do that? करणार का? Bring a new soul on Saturday. शनिवारी एक नवीन माणूस आणणार का? Do it. करा. If one of you brings one new soul, what will happen? सगळ्यांनी मिळून एक एक नवीन माणूस जर दर शनिवारी आणला तर काय होईल? You have that talent in you. तुमच्याकडे ती कला आहे. Not one who is seated here can say, no, I cannot bring one soul. इथला एकही जण बसलेला असं म्हणू नाही शकत की नाही नाही मला नाही जमणार मी नाही एका माणसाला शनिवारी आणू शकत. Amen. आमेन. See, you may not win souls of 3,000 like Peter did on the first day of his preaching. कदाचित पेत्राप्रमाणे पहिल्याच दिवशी त्याच्या संदेशाद्वारे 3,000 माणसांचं तारण झालं तेवढं कदाचित तुमच्याकडनं होत नसेल. You may not work unusual miracles like Paul. आणि कदाचित पॉल सारखे असाधारण चमत्कार आपल्यातनं होत नसतील. But पण you may be the ones who are bringing the Peters and the Pauls to the Lord. कदाचित तुम्ही तो माणूस असाल की जो पीटरला आणि पॉलला येशूकडे घेऊन आला. Praise God. Hallelujah. Amen. Amen. You may be those people who are bringing Peters who will win 3,000 to the Lord. कदाचित तुम्ही ती माणसं असाल की ज्यांनी पीटरला येशूकडे आणला आणि त्या पीटरनी 3,000 प्रभूकडे आणले. You may be bringing that Pauls to the Lord who will thereon do unusual miracles. कदाचित तुम्ही तो माणूस असाल की ज्यांनी पॉलला प्रभू येशूकडे आणलं आणि पॉलनी असाधारण चमत्कार केले. In that you have worked a great work for God. त्याच्यामध्ये तुम्ही देवासाठी महान कार्य केलेलं आहे. And you shall reap a rich reward in eternity. आणि सनातनात त्याचं मोठं प्रतिफळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार हे ठरलेलं आहे. Be faithful even in small talents. लहान कलेत पण विश्वासू राहा. That is what the Lord is teaching. असं प्रभू आज आपल्याला
आपल्याला शिकवत आहे. Be faithful in that one talent. ती एक कला जरी तुझ्यात आहे त्या एका कलेत विश्वासू राहा. God is not regarding that one talent as useless. देव तुझ्याकडे असलेल्या एका कलेला निरुपयोगी मानत नाहीये. He is saying it is very important as the 5 तर talents. देव म्हणतोय की तुझ्याकडे असलेली एक कला 5 कला असलेल्या माणसा इतपतच आहे. ती काही बिनकामी नाही, खूप कामाची आहे. How do we know it? कसं आपल्याला हे कळतं? Because the Lord said, कारण प्रभू बोलला, cast away that lazy and wicked servant. त्या आळशी आणि दुष्ट दासाला फेकून द्या. In other words, दुसऱ्या शब्दात the man did not realize the importance of that one talent. त्या माणसाला 1000 किंवा एका कलेचं महत्व कळलं नाही, त्याला हकलून लावा. Amen. Amen. You know how Andrew brought that small fellow with bread and fish to Jesus. तुम्हाला माहितीये अँड्रूनी कसं त्या छोट्याशा मुलाला ज्याच्याकडे मासा आणि भाकर होती त्याला येशूकडे आणलं. In John 6, योहान 6 अध्याय. see, he brought that fellow. अँड्रूनी आणलं त्या छोट्याला, अँड्रूनी आणलं येशूकडे. Nobody could find it, but Andrew found it. कुणाला सापडला नव्हता छोटा, पण अँड्रूला सापडला. Because these people are all used to do great things. कारण ही बाकीची सगळी माणसं मोठी मोठी कामं करण्यामध्ये प्रसिद्ध. Small work who will do? पिंट्या कोणाला दिसलाच नाही, पण अँड्रूला पिंट्या दिसला. But there Jesus showed how important that work of Andrew पण was. मग तिथं येशूनी दाखवून दिलं की अँड्रूचं पिंट्याला आणायचं काम किती महत्वाचं If आहे. Andrew had not brought that small fellow, जर अँड्रूनी छोट्याला आणला नसता there would have been no multiplication of bread and fish. तर भाकर आणि मासा बहुगुणित झाली नसती. आमेन. आमेन. One talent, एक कला used it to the fullest. अगदी पूर्ण वापरली अँड्रूनी. Searching for somebody who has little bread and fish. कुणाला तरी शोधत आहे की ज्याच्याकडे भाकर मासा आहे. And here Thomas and all are discussing, Philip is discussing with इथं Jesus. थोमा आणि फिलिप द ग्रेट अपॉसल्स येशू बरोबर How चर्चा. can we feed all of them? की एवढ्या माणसांना कसं खायला घालायचं सर, काय It's not जोकिंग possible. शक्य नाही. Somebody else said, let them all go in the village. कोणीतरी म्हटलं आणि मग बाकी शिष्यांमध्ये की यांना सगळ्यांना गावाकडे पाठवून द्या. Jesus said, do you have anything? येशू म्हटलं तुमच्याकडे काय आहे का? कुठे आता कुठं शोधायचं या आमच्याकडे गर्दीमध्ये कुठं जायचं? आम्ही आम्ही एवढं सगळ्या- मोठं इथं तुमचं शेजारी बसतो आम्ही हम नेहमी. लोग सबको छोड़ के आपके पीछे आहे सर. आम्ही कुठं आता तिकडं हो गर्दीमध्ये ना, जाऊ? आता गर्दीत म्हणजे आम्ही एवढे कसे काय असे छोटे बनवून गर्दीत जाणार. Andrew, अँड्रू one talented fellow, एक कला असलेला went in the crowd, गेला गर्दीत, searched. शोधला. Small tiny fellow was sitting there. पिंट्या सापडला खडकार बसलेला. तुझ्या पिशवीत काय आहे रे? हे डब्यात बाळा? काय? नाही थोडं मासं आणि आईने दिलं अरे. ब्रेड. आण रे थोडा येशूला द्यायचं. चल लवकर येशूकडे जायचंय. One talented fellow. एक कला असलेला अँड्रू. See, to convince that small boy is hard. हा, पिंट्याला पटवणं काय सोपं आहे का? पिंट्यांना पटवायला काय काय करायला लागतंय? James and चॉकलेट द्यायला John, लागतात. James and John cannot do it. योहान याकोबाचं काम नाही, ती मोठी माणसं. If they had said, जर ते म्हटले असते, बाळा ते दे ना थोडं. हा बाळा ये ना. What did I say? नाही देणार. बाळ- असं आहे का? हा? Let fire come from मग heaven. मोठी माणसं म्हटली असते, अग्नी पडू दे पिंट्यावर, पिंट्या जळून राख हो. येशूला देत नाही तू. येशूला देत नाही तू. हे शिकवलं का तुझं आई वडील? हा? आई बापाचे हेच का संस्कार तुला कोणी मागितलं तर दे ना. 5 talented is different people. 5 कला असलेली मोठी माणसं. Andrew said, अँड्रू म्हटला, बाळा दे. ए राजा चल येशूला पाहिजे. चल ना, अले चॉकलेट चल. And then he gave it. दिलं. पिंट्या And तयार he झाला. brought it to Jesus. पिंट्या तयार झाला. अँड्रूनी पिंट्याचा गट डबा येशूकडे आणला. Jesus blessed it. येशूनी डबा आशीर्वादित केला. 5,000 people ate. 5,000चं कल्याण झालं. सगळे जेवून तृप्त झाले. Ordinary volunteer work. साधं व्हॉलेंटियरचं काम. The volunteers in our church are doing a great job. आपल्या चर्च मधले व्हॉलेंटियर पण अगदी सुंदर काम करतायत. One talented people, great work. एक कला असलेले महान कार्य. If we don't do it, I cannot preach. तुम्ही जर व्हॉलेंटियरचं ते काम केलं नाही तर मी इथं या वेदीवरनं प्रीचिंग करू नाही शकत. तुम्ही लोकांची गर्दी आणि गाड्या सांभाळताय म्हणून Praise मी the हे Lord. सांभाळू शकतोय. That was his talent. त्याची ती कला. His eyes were sharp त्याचे डोळे एकदम तरबेज. because his eyes were always on the lookout for new people bringing to Jesus Christ. अँड्रूचे डोळे नेहमी अशा नवीन माणसांवर असायचे की कोण नया दिख रहा है क्या, दिखा की पकड़ो, येशू के पास लेके जाओ. Amen. आमेन. Who is coming to Christ? कोण येशूकडे येत आहे? When we started the meeting जेव्हा आम्ही सभा सुरू केली many years back, खूप वर्षांपूर्वी, जेव्हा आम्ही मीटिंग सुरू केली, we had about 15 people. 15 माणसं होती जेमतेम. An old uncle, एक वृद्ध अंकल होते बरं we का. used to call him Major त्यांना मी मेजर म्हणायचो. Colasso. मेजर टेनिस क्लास हो. He used to sit, he had a chair त्यांच्याकडे एक खुर्ची होती and he used to sit near the door.
खुर्ची घेऊन त्या गेट दारापाशी बसायचे ते. Old man, major he was. वृद्ध होते, मेजर होते, तो Retired. आता रिटायर झाले होते. Anybody coming, कोणी नवीन आलं, he used to say, "Hello, somebody is coming." टाळी वाजून आम्हाला नया आया देख And so he used to say, "Come, come, brother, come, sit." स्वागत करायचे, या 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 बसा. And he used to be only looking at him. आणि त्याच्याकडेच बघत राहायचे. After the meeting, then he used to Meeting. talk to him. मीटिंग झाली की त्याच्याशी थोडं गप्पा Because in मारायचे. those days, two people came means a landslide. कारण त्या काळामध्ये दोन नवीन माणसं येशूकडे आली म्हणजे फार भूकंप. It was a landslide salvation. इतकं मोठं थारण झालं, दोन माणसं प्रभूकडे आली. What I'm saying is, मी काय म्हणतो, using that one talent for the kingdom of God. एक कला ती देवाच्या राज्यासाठी वापरायची. आमेन. He was always on the lookout. नेहमी तो शोधत असायचा. कोण येतं, Andrew. कुठलं बॉक्स आणलं, काय जेवण आणलं, who is it, कोण आलेलं आहे, काय डबे who is doing आणलेले what आहे, in the church, कोण चर्च मध्ये काय करत आहे. making the maximum use of his one talent. आणि जी एक कला त्याच्याकडे होती त्याचा जास्तीत जास्त वापर अँड्रूने केला. Some may say, काही म्हणतील, "Oh, Andrew brought that boy to Jesus because he needed the boy's lunch." हा अँड्रूने त्या मुलाला येशूकडे आणलं कारण की अँड्रूला त्या मुलाचा डबा खायचा होता. त्याला काही कामं नाही. अँड्रूला त्या पोराचा डबा खायचा. अँड्रू काय जॉबलेस आहे. Or then some will say, आता काही म्हणतील, he brought it to Jesus so that Jesus could feed all the 5,000 Then 5,000 with that lunch box. त्यांनी येशूकडे आणलं की येशूनी 5,000 तो एक डबा खायला घालावा. How can it be? That speaks about his faith. म्हणजे त्यातून अँड्रूच्या विश्वासाविषयी किती बोललं जातं. In the natural, it would have been spoken of his foolishness. नैसर्गिकरित्या म्हणायला गेलं तर काय म्हटलं गेलं असतं की अँड्रू काय मूर्ख आहे. काय रे, हा? 5,000 लोकांना द्यायचं, तू एक डबा आणतो. एकाला खायला नाही घालायचं, 5,000 बसले, तू काय एवढूसा डबा घेऊन But आला. in the spiritual, पण आध्यात्मिक जगतात it speaks about Andrew's faith in Jesus. अँड्रूचा येशूवरचा विश्वास बोलला जातो की याचा विश्वास काय महान आहे. पोराचा डबा घेऊन आला, याला Praise the माहिती आहे, Lord. चमत्कार He होणार had आहे. faith. विश्वास. Philip didn't have faith. फिलिप मध्ये तो विश्वास Thomas नव्हता. didn't have faith. थोमात तर नव्हताच नव्हता. ते थोमा सर आपल्या इंडियात आले See, म्हणून हे असं. others were worried. बाकीच्यांना टेन्शन. But Andrew had faith. पण अँड्रूकडे विश्वास. Andrew brought what little he had जे थोडं अँड्रूकडे होतं ते अँड्रूने आणलं. because he knew, त्याला माहित होतं I have got little, माझ्याकडे थोडंच आहे, so I'll go after little only. तर मी थोडंच घेऊन जाणार. माझ्याकडे एक टॅलेंट आहे, हो ना. मी एक टॅलेंटच बघणार. माझ्याकडे जेवढं आहे तेवढंच मी घेऊन जाणार ना. माझ्याकडे एकच कला आहे. That's what he did with his own life. त्यानं स्वतःच्या जीवनात हे असंच केलं. He offered his own little life to God. त्याचं स्वतःचं इवलूसं छोटूसं जीवन त्या एका कलेचं त्यांनी देवाला समर्पित केलं. It can be used for God's glory. देवाच्या गौरवासाठी ते वापरलं जाऊ दे असं म्हटलं. Amen. आमेन. What do you have? तुमच्याकडे काय आहे. Jesus is asking, what do you have? येशू विचारतोय आज आपल्याला सगळ्यांना, तुझ्याकडे काय काय आहे. Amen. आमेन. Do we know that we have something? हे पण माहितीये का आपल्याला की आपल्याकडे काहीतरी आहे. And do we also know that we can do something about it? आणि हे माहितीये का की आपल्याकडे जे आहे त्याचा आपण काहीतरी करू शकतो. Only then Jesus multiplies it and blesses it. हे कळल्यानंतरच येशू त्याला आशीर्वादित करून वाढवणार. You know, there is a very old hymn. एक जुनी हिम आहे. I don't know whether anybody knows about मला it. माहित नाही कोणाला माहिती पण आहे का हे गीत. Little is much when God is in it. थोडस खूप होतं जेव्हा देव त्यात असतो. Little is much when God is in it. थोडस पण खूप आहे जेव्हा देव त्यात आहे. Labor not for wealth or fame. प्रसिद्धी आणि धनसंपत्ती यासाठी कष्ट करू नका. There is a crown and you can win it एक मुकुट आहे, तू तो जिंकू शकतो if you go in Jesus' name. जर येशूच्या नावात तू गेलास तर. In the mad rush of the Broadway, आणि मोठ्या रस्त्यांवर महामार्गांवर घाई गडबडीमध्ये in the hurry and the strife, लोकांची जी गडबड घाई गर्दी त्यामध्ये tell of Jesus' love and mercy. येशूच्या प्रेमाविषयी दयेविषयी कोणाला तरी सांग. Give to them the word of life. त्यांना जीवनाचा शब्द दे. Praise God. आमेन. Say, what little we have म्हणजे जे आपल्याकडे थोडं आहे is much when God is in it. ते खूप सारं होऊन जातं. कधी? जेव्हा देव त्या थोड्यात असतो तेव्हा. Amen. आमेन. Does the place you are called to labor seem too small and little known? ज्या जागेमध्ये तुला कष्ट करायला बोलावलंय ती जागा फार छोटी आणि फार अनोळखी अशी वाटते का? It is great if God is in it. ती जागाही महान आहे
जो देव त्या जागेत आहे and he'll not forget his own. आणि देव त्याच्या सुख्यांना विसरणार नाही. Are you laid aside from service? तुला सेवेपासनं कामापासनं बाजूला टाकण्यात आलंय का? Body worn from toil and care? आणि काळजीमुळे चिंतेमुळे तुझं शरीर थकलंय का? You can still be in the battle, तरी तू युद्धात असू in the शकतोस, sacred place of prayer. तरी तू प्रार्थनेच्या पवित्र स्थानी सापडू शकतोस. When the conflict here is ended आणि जेव्हा हा वादिवाद इथे संपेल and our race on earth is run, आणि पृथ्वीवरील आपली शर्यतही संपेल, he will say, तेव्हा तो म्हणेल, if we are faithful, आपण जर विश्वासू असू तर, welcome home my child, well done. माझ्या लेकरा घरात तुझं स्वागत आहे, शाबास. Praise the Lord. Amen. We don't know this song, but we need to sing this song. हे गीत आपल्याला माहित नाही, पण आपण हे गीत गायला पाहिजे. Till the end, we see Andrew doing his best with that one तर talent. शेवटपर्यंत आपण पाहतो की अँड्रू त्या एका कलेमध्ये सर्वोत्तम असं कार्य करत गेला. Never lost focus. कधीही त्यानं आपलं लक्ष इकडे तिकडे होऊ नाही दिलं, Never was dejected. कधीही नाराज झाला नाही. No matter how much his brother progressed. त्याचा भाऊ किती मोठा झाला, पीटर किती पुढे गेला, पण अँड्रू कधी नाराज नाही The झाला. last time you read of Andrew is in John 12. शेवटच्या वेळेला अँड्रू विषयी आपण वाचतो ते आहे योहान 12वा अध्याय. There were certain Greeks that came to the festival to worship काही God, हेलेंडी माणसं सणामध्ये आली देवाची आराधना करायला, and they came to Philip, आणि फिलिपकडे ती हेलेंडी माणसं आली and they desired to see Jesus. आणि त्यांच्या मनात इच्छा होती की आम्हाला येशूला भेटायचं. What did Philip do? फिलिपनी काय केलं? He came to Andrew. फिलिप अँड्रूकडे आला. John 12:20 it says, योहान 12वा अध्याय 20वा वचन. he came to Andrew and told him about the Greeks. आणि तो अँड्रूकडे आला आणि अँड्रूला त्याने या हेलेंडी म्हणजे ग्रीक माणसांविषयी सांगितलं. And both now go to Jesus. आणि आता दोघे फिलिप आणि अँड्रू येशूकडे जातात. Now we don't know why the Greeks wanted to meet Jesus. आता या ग्रीक माणसांना येशूला का भेटायचं होतं आपल्याला माहित नाही. Maybe they wanted to know more about salvation. कदाचित त्यांना तारणाविषयी अजून जास्त ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल कदाचित. So either way, the Greeks were outsiders to the Jewish nation तर or their mind. ग्रीक माणसं हेलेंडी माणसं यहुदी समाजापासून तर बाहेरचीच. But still, तरी you see, a Samaritan, as the Samaritan will not meet a Jew, so also a Gentile will not meet a Jew, जसं because the शोमरोनी- Jew will not allow himself to be met. जसं शोमरोनी माणूस यहुदी माणसाला भेटू शकत नाही, यहुदी शोमरोनाला भेटणारच नाही, तसं ग्रीक लोकांसारखे जे परराष्ट्रीय आहेत त्यांनाही यहुदी माणसं कधीही भेटणार नाहीत. But they came to Philip पण फिलिपकडे ही ग्रीक माणसं आली, because he was the only apostle who was Greek. कारण तो एकच असा प्रेषित होता जो ग्रीक किंवा हेलेंडी होता. He had a Greek name. त्याचं नाव ग्रीक होतं. But now Philip didn't know what to do. आता फिलिपला कळे ना ही ग्रीक माणसं त्याच्याकडे येऊन असं म्हटल्यावर काय करायचं. आता काय करायचं? From whom should I take advice? आता कुणाकडनं सल्ला घेऊ हे म्हणतात आहेत की यांना येशूला भेटायचंय. See? He said, no, I'll meet Andrew. तर फिलिप म्हटला मी अँड्रूला भेटतो. Why didn't he say, I'll meet John and Peter and James? का फिलिप असं म्हटला नाही की मी योहान याकोब पीटर यांना भेटतो. I'll meet them. फिलिप म्हटला मी त्यांना भेटतो. See, he didn't say, I will meet them. त्यांना भेटतो असं फिलिप नाही म्हटला. म्हणजे कोणाला? पीटर योहान याकोब यांना. But he said, I will meet Andrew. पण फिलिप असं जरूर म्हटला की आता मी अँड्रूला भेटतो. Because Andrew has a typical talent, a quality in him. अँड्रू मध्ये तो एक विशिष्ट गुण आहे. अँड्रू मध्ये एक ती विशिष्ट कला आणि नॅक आहे Amen. की येशूपर्यंत लोकांना कसं न्यायचं. Because कारण if James and John were told, योहान याकोबाला जर सांगण्यात आलं असतं they will bring fire only. तर पहिली तर ते आगच आणणार. You know how they hated the Samaritans. म्हणजे शोमरोन्यांचा तिरस्कार योहान याकोबानी कसं दात खाऊन केला होता. They were very angry. फार चिडायचे ते Let fire come on these Samaritans. आग पडो शोमरोन्यांवर. Jesus said, what kind of a spirit you brothers येशू are? म्हटलं अरे तुमच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा आत्मा आहे, माझे शिष्य आहे, शेम शेम. So Philip must have said, फिलिप म्हटलं असेल if I take this case to James and John, योहान याकोबाकडे या ग्रीक लोकांचं म्हणणं नेलं. I heard about how they got angry on the Samaritans. Here I'm bringing Gentiles. Then he'll say, let double fire म्हणजे come. मॅटर सुरू व्हायच्या आधीच मॅटर दी एंड. म्हणून योहान याकोब नको, आपण अँड्रूकडे जाऊ. See? But why didn't he ask Peter? का पीटरला विचारलं नाही त्यांनी? Because Andrew knew his brother Peter also. कारण अँड्रूला पीटर त्याचा भाऊ माहित होता. But you know, पण तुम्हाला माहित आहे Peter had trouble with the Gentiles also. पीटरला पण परराष्ट्रीय माणसं म्हटलं की पीटरलाही प्रॉब्लेम In असायचा. Acts 10 we know it. प्रेषित 10 मध्ये ती समस्या आपल्याला ठाऊक आहे. You know how he said, I will not eat unclean animals. कसं पीटर म्हटलं मी अशुद्ध जनावरं खाणार नाही. म्हणजे काय ह्यांना भेटणारच नाही. हा म्हणजे मी यांना भेटणारच नाही, हे परराष्ट्रीय मला नको. The Greeks are going to come, I'm not meeting them. म्हणजे ग्रीक माणसं परराष्ट्रीय, मी नाही यांना भेटणार, हे ग्रीक आहेत. And you know, once when he was eating with the Gentiles, आणि एकदा परराष्ट्रीयांसमवेत तो जेवत असताना when people came, the Jewish people came from
the Orthodox Jews came from Jerusalem, कट्टर यहुदी माणसं जेव्हा यरुशलेमेतून आली, Peter slowly moved from all these Gentiles पीटर सर हळूच या परराष्ट्रीयांना सोडून उठून गेले and sat with the Jews. आणि यहुदी लोकांमध्ये बसले. त्यांच्यासारखं व्हायला. हा See? हा So it was proper for Philip not to tell Peter. तर फिलिपचं बरोबरच होतं की पीटरला सांगितलं नाही, योहान नाही, याकोब नाही. Andrew was more approachable. अँड्रू, त्याला आपण भेटू शकतो. या कामामध्ये अँड्रू फार प्रवीण आहे, Very kind, very sincere. दयाळू आहे, फार प्रामाणिक आहे आणि अँड्रू बरोबर या ग्रीक माणसांना येशूपर्यंत पोहोचवेल. Above all, सगळ्यात जास्त Andrew has a desire to save souls. अँड्रूकडे खूप इच्छा आहे की नवीन माणसांचं तारण व्हायला हवं. Praise the Lord. आमेन. And that's how Andrew brought these Greeks to Jesus. अशा रीतीनं अँड्रूनी या ग्रीक माणसांना येशूकडे आणलं. In every incident, you always see Andrew in the forefront bringing people to Christ. प्रत्येक घटनेमध्ये हेच कळून येतं की अँड्रू नेहमी लोकांना येशूपर्यंत पोहोचवायचा. That one talent he was faithful. एकच कला ती त्याच्यातली, ज्यात तो विश्वासू राहिला. People have one talent and they say, I want to become a pastor. लोकांकडे एक कला असते आणि लोक म्हणतात स्ट्रेट अवे मला पास्टर बनायचंय. Whether anybody likes it or not. कुणाला आवडो ना आवडो. देवाला पण हो ना. मला अरे, आवडलं. देवाला म्हणजे देवासाठी बनतोयस, पास्टरच बनायचंय Whether मला. people come or not. मग लोक येवो न येवो, I will show I can also be a pastor. चर्च रिकामा असलं तर चालतंय, मी पास्टर बनवून दाखवीन. अरे चर्च रिकामा असलं तर चालतंय, मी But पास्टर look at Andrew. अँड्रू One talent. एक कला. First he brought himself to the Lord. पहिलं त्यांनी स्वतःला प्रभूकडे आणलं. कोणीच त्याला पाठवलं नाही. कोणी त्याला पाठवलेलं नव्हतं, तो स्वतः आला. Peter didn't send him. He went alone. पीटरनी पाठवलं नव्हतं, कोणी पाठवलं नव्हतं, तो स्वतः प्रभूकडे आला. He brought his brother Peter. त्यांनी भावाला पीटरला आणलं. He brought the young fellow to Jesus with the bread and fish. त्यानं त्या पिंट्याला तो डबा घेऊन येशूकडे आणलं. He brought the Greeks to Jesus. त्यांनी ग्रीक माणसांना येशूकडे आणलं. He knew that he has this gift. त्याला माहिती होतं माझ्यात ही कला आहे, माझ्यात हे दान आहे. Maybe you can preach, maybe you can sing, maybe you have good voice. कदाचित तुमचा आवाज चांगला असेल, तुम्ही चांगलं गाऊ शकत असाल, तुम्ही चांगला संदेश सांगू शकत असाल. Maybe you can speak to somebody about Jesus and they will listen to you. कदाचित तुम्ही चांगल्या रीतीनं कुणाला तरी येशूविषयी सांगू शकत असाल आणि ते तुमचं ऐकत असतील. Maybe you can write a letter of comfort and encouragement to one who is in need. कदाचित काहींना गरज असताना त्यांना सांत्वनाची पत्र तुम्हाला चांगली लिहिता येत असतील. Maybe you can be a good cell leader or a prayer warrior कदाचित तुम्ही चांगले सेल लीडर किंवा प्रार्थना योद्धे होऊ शकत or असाल, a good volunteer. चांगले व्हॉलंटियर होऊ शकत असाल. You may not be able to do everything but something, कदाचित तुम्हाला सगळं करायला येणार नाही, पण थोडं तरी करता येत असेल. and so you are in it. तर थोडं तरी येतंय ना, तर तू त्यात आहेस. Praise God. आमेन. You know, there was one fellow whose name was Edward Kimball. एक माणूस होता, त्याचं नाव होतं एडवर्ड किम्बॉल. Many people have not heard about him अनेक माणसांनी त्याच्याविषयी ऐकलेलं नव्हतं, because he was a person with one talent. कारण तो असा माणूस की ज्याच्याकडे एकच कला आहे. I read of him. He was a school teacher, त्याच्याविषयी मी वाचलं, तो एक शाळेतला शिक्षक होता. and so he brought one young fellow to the Lord. त्याने एका जवान माणसाला, एका तरुणाला प्रभूकडे आणलं. And this fellow whom he brought to the Lord was not a great personality, ज्या व्यक्तीला त्यांनी प्रभूकडे आणलं, त्याचं व्यक्तिमत्व असं काही फारसं मोठं नव्हतं. but he was a salesman in a shoe shop in Boston. तर बॉस्टन या शहरामध्ये अमेरिकेत तो एका बुटाच्या चपलेच्या दुकानातला सेल्समन होता. But he got him on fire for the Lord so much पण ह्यानी या माणसाला प्रभूसाठी इतकं आगीवर पेटवलं that this young fellow, the salesman in a shoe shop, became D.L. Moody. की हा तरुण मुलगा बुटाच्या दुकानातला सेल्समन डीएल मूडी होता. Great evangelist the world had seen. डीएल मूडी सगळ्यात मोठे महान सुवार्तिक जे जगाने पाहिले The असतील. world hears about D.L. Moody, but nobody knows about Edward Kimball. अख्खं जग डीएल मूडी विषयी ऐकून आणि जाणतंय, परंतु एडवर्ड किम्बॉल कोणाला माहित नाही, ज्याने त्यांना प्रभूकडे आणलं. Because he was one talented fellow. कारण तो एक कला असलेला. But after evangelizing in America, पण अमेरिकेत सुवार्ता सांगितल्यावर D.L. Moody went to England, डीएल मूडी इंग्लंडला गेले. and there he was ministering. तिथे ते सेवा करत होते. And there was one person, F.B. Mayer, who had heard this message, एक व्यक्ती तिथे होता, एफ.बी. मेयर, ज्यानं हा संदेश ऐकलेला, but he was not much stirred. पण त्याला एवढा काही स्पर्श झाला नाही. But then पण मग one day, एके दिवशी one of the Sunday school teachers, एक संडे स्कूलचे शिक्षक, that person came to D.L. Moody, तो व्यक्ती डीएल मूडीकडे आला, and he was speaking to him, बोलत होता त्यांच्याशी. and Mayer also was there. मेयर पण होते. And so he told Mayer, मेयरला ते म्हणाले,
that the sermon this man preached, जो संदेश या माणसाने सांगितला, my daughters were touched. माझ्या मुलींना स्पर्श झाला. That they were weeping and confessing their sins, their lives are changed. माझ्या मुली रडायला लागल्या, आपलं स्वतःचं पाप कबूल करून पश्चाताप करायला लागल्या आणि त्यांचं जीवन बदललं. And Abimael, when he heard that, एबिमेअरनी जेव्हा हे ऐकलं, suddenly power touched him. अचानक एका सामर्थ्याचा स्पर्श त्यांनाही झाला. He also started crying. तेही रडायला लागले And God started his ministry. आणि देवाने त्यांची सेवा सुरू केली And it went worldwide and he was invited to America. आणि त्यांची मिनिस्ट्री सुरू होऊन अख्ख्या जगात पसरून अमेरिकेत सगळीकडे त्यांना आमंत्रण मिळायला लागली. And when he started preaching in America, अमेरिकेत जेव्हा त्यांनी संदेश सांगायला सुरुवात केली, there was another fellow who was touched. अजून एक व्यक्ती होता त्याला स्पर्श झाला. That is R.G. Lee. R.G. ली. He became a mighty evangelist later मग on. ते मागाहून महान सुवार्तिक झाले. And then another person, J. Wilbur, जे विल्बर, अजून एक व्यक्ती, he was also touched. त्याला स्पर्श झाला. He also became a mighty man of God. तोही देवाचा महान सेवक झाला. See how it touched. म्हणजे कसा स्पर्श होत गेला बघा. And later on, मागाहून in one of the meetings, एका सभेत Billy Sunday, Billy Sunday was used mightily. बिली संडे या व्यक्तीचा वापर महान रीतीने झालेला. He came to the Lord. बिली संडे प्रभूकडे आला किंवा आले. So many people अनेक माणसं through that one school teacher, त्या एका स्कूल टीचर Edward Kimball. एडवर्ड किंबॉल, So many lives were touched. अनेकांच्या जीवनांना स्पर्श झाला. What I want to say is, मला जे म्हणायचे ते हे, never underestimate your one talent that God has भले given. तुझ्याकडे एक कला असेल, त्याला कमी नको लेखू. ती देवाने दिली आहे, वापर. Amen. Amen. Use it for God's glory. देवाच्या गौरवासाठी वापर. Never think that others are going much ahead of you. कधी असा विचार करू नका की काय बाबा ही मोठी माणसं आपल्या पुढे चालली. Amen. That's how we see today. People are jealous of others' talents and they do nothing for पण God. अलीकडे आपण असं पाहतो ना की लोकांना इतरांकडे असलेल्या कलांचा कुठेतरी जळफाट आणि ईर्षा व्हायला लागते आणि मग ती माणसं प्रभूसाठी काहीच करत नाहीत. Andrew wanted to play a little role in his life. अँड्रूला त्याच्या जीवनात देवाने जी कला दिली त्यातून छोटीशी भूमिका करायची होती. See, although the Bible does not say much about Andrew, तरी अँड्रूची बायबल फारसं काही सांगत नाही, लिहित नाही, tradition says पण परंपरा लिहिते. Andrew went to Asia Minor अँड्रू आशिया मायनरला गेला and he started ministering in all of those places. आणि त्या सगळ्या जागेत त्यांनी सुवार्ता सांगितली. And it is written that he died, tradition says that he died on a cross. आणि परंपरा म्हणते की तो क्रुसावर मेला. He was scourged and tied to an X cross. त्याला एक्स अशा क्रुसावरती घेऊन मारलं And his pain was prolonged. They used to beat him up आणि on the त्याला cross. खूप मारलं. त्याच्या वेदना त्यांनी खूप वाढवल्या. And it is said that 2-3 days he was just lying on the cross, 2-3 दिवस तो क्रुसावर तसाच लटकलेला होता, bleeding and bleeding. रक्तबंबाळ. त्याला पटकन मरू नाही दिलं त्यांनी, तर छळून मारला. And even the passer-by who used to go there, he used to from the cross preach about येणारे Jesus. आणि असं परंपरा असं म्हणते की जे तिथून यायचे जायचे त्यांनाही शेवटी अँड्रू स्वार्था सांगत होता. Till he bled to death. म्हणजे मरेपर्यंत, रक्तबंबाळ होऊन शेवटचा श्वास सोडीपर्यंत अँड्रूनी त्या क्रुसावरनं सुद्धा लटकून रक्तबंबाळ होऊन पण तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांना येशू सांगितला. And mind you, we are going to stand before Jesus with लक्षात ठेवा, Andrew. लक्षात ठेवा, आपण येशू समोर उभे राहणार आहोत, अँड्रू समवेत. You see, you need to have some standing. काहीतरी आपलं पण जागा नीट असायला हवी. Something we need to do. कुठेतरी पाय आपलाही बसलेला हवा. Amen. आमेन. That's why I feel like asking, where are Andrews? आणि म्हणून मला विचारावंसं वाटतं की अँड्रू कुठे आहेत. There are people waiting for you. कारण की माणसं अँड्रूंची वाट पाहत आहेत. Peter is waiting for you पीटर अँड्रूची वाट पाहत आहे to be saved. की त्याचं तारण व्हावं. Yes, Peter is waiting for you. पीटर अँड्रूची वाट पाहत आहे. There are Greeks waiting to be introduced to Jesus. हेलेनी माणसं वाट पाहत आहेत की येशूशी त्यांची ओळख व्हावी. In one of the churches, एका चर्च मध्ये Andrew is painted with the fishing net अँड्रूचं पेंटिंग केलंय त्यांनी. त्याच्या हातात फिशिंग नेट आहे, जाळं आहे and he is holding the fishing net. आणि जाळं त्यांनी धरलंय And down written that fishers of men. आणि खाली लिहिलंय माणसे धरणारा. Praise the Lord. आमेन. On the final day, शेवटच्या दिवशी Matthew 25:23 says, मत्थय 25:23 this is the words that Andrew will hear. हे शब्द अँड्रू ऐकेल. Well done, good and faithful Andrew. Thou hast been faithful over
a few things I will make thee ruler over many things. Enter thou into the joy of thy Lord. मत्ते 25:23 वचन असं अँड्रूला म्हटलं जाईल, शाबास चांगल्या व विश्वासू अँड्रू, थोडक्यांवर तू विश्वासू झालास, मी तुला पुष्कळांवर नेमीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात ये. Praise the Lord. Amen. Thank you, Jesus. Lord, you have given us talents, Master. There is not a Baba. soul here who doesn't have talents. तू आम्हाला सगळ्यांना कला दिल्या आहेत. एक माणूस असा नाही की ज्याच्यात कला नाही. If we are eating, we are living, we are wearing good clothes, आम्ही खातो पितो जगतोय चांगले कपडे घालतो, it is because of the talents we are using. तर ज्या कला आम्ही वापरतोय त्यामुळे हे सगळं मिळतंय. Without using these talents, we wouldn't have any success. कला वापरल्या नसत्या तर जगात आम्ही यशस्वी झालो नसतो. In the same way, तसंच आहे, if we don't use our natural and the spiritual talents for the kingdom of God, we will be standing empty-handed in heaven. आमचे नैसर्गिक आणि आत्मिक कलागुण आम्ही जर देवाच्या राज्यात वापरले नाहीत तर तुझ्या समोर तर आम्ही कंगाल भिकाऱ्यासारखे उभे राहू शेवटच्या दिवशी. Lord, प्रभू, as we strive जसं आम्ही झटतोय and tap these talents for our progress on this earth, आणि झटून या कलांमध्ये हात घालून आमच्या या भूतलावर प्रगती व्हावी म्हणून वापरतोय, let us not forget आम्हाला हे विसरू देऊ नको that we have to use these same natural and spiritual talents for the furtherance of the gospel. की हेच नैसर्गिक आणि आध्यात्मिक कलागुण देवाच्या राज्याच्या वाढीसाठी पण आम्हाला वापरायचे आहेत, That none of us will miss our eternal rewards. की आमच्यातल्या एकाचंही सार्वकालिक प्रतिफळ चुकू नये. Open our eyes, डोळे उघड प्रभू आमचे, open our ears. आमचे कान पण उघड. He that has ears, let him hear what the Spirit of the Lord says. ज्याला कान आहे तो ऐको देवाचा आत्मा काय बोलतो. Let us not waste our time. आमचा वेळ आम्ही वाया घालवू नये. Master is already on the way. मालक निघालेला आहे, He is coming to give our gifts, मालक रस्त्यात आहे, our rewards. आपल्याला प्रतिफळ द्यायला येतोय. There are many who are doing many things in their talent. अनेक माणसं आपल्या कलांमध्ये अनेक काही करतायत. Father, देवबापा, through this word, या शब्दाद्वारे या संदेशाद्वारे you have helped us to understand the importance of that one talent. तू आम्हाला त्या एका कलेचं महत्त्व आज समजावून दिलंस. Make us an Andrew, Lord. आम्हाला अँड्रू बनव. Because many people may not wait for Peter, but many are waiting for Andrew. कारण बरीच माणसं पीटरची वाट पाहत नसतील किंवा पाहणार नाहीत, पण अनेक माणसं अँड्रूची वाट पाहून आहेत. Father, देवबापा, make us Andrews. आम्हाला अँड्रू बनव. Even if we are Peters, let us also be Andrews. जरी आम्ही पीटर असलो तरी आम्हाला अँड्रूही बनव. Touch my people, O Lord. माझ्या लोकांना स्पर्श कर प्रभू, Touch my people. माझ्या लोकांना स्पर्श कर. As they are using these natural and the spiritual talents for your kingdom, या नैसर्गिक आणि आध्यात्मिक कला तुझ्या राज्यासाठी ते वापरत असताना bless them. त्यांना आशीर्वाद दे. Let eternal rewards be stored for them. सनातन प्रतिफळ त्यांच्यासाठी साठवलं जाऊ दे. Your word says, तुझं वचन म्हणतं, seek first the kingdom of heaven and its righteousness. सर्वप्रथम देवाचं राज्य व त्याची धार्मिकता शोधा. Everything will be added to you. बाकी सर्व तुम्हाला दिलं जाईल. Yes, it will come to you. सगळं दिलं जाईल. Don't worry, it will come to you. काळजी करू नका, सगळं मिळेल. On this earth also it will come to you. या जगातलं पण सगळं मिळेल. You live for God. तुम्ही प्रभूसाठी जगा Tap in the talents you have आणि ज्या कला आहेत त्यात हात घालून वापरा and see what God can do for you. आणि पहा देव तुमच्यासाठी काय करेल. Lord, प्रभू, come Master. ये ना. Come Jesus. येशू ये. Come Jesus. ये येशू. Lord Jesus, after you ministered from Peter's boat, प्रभू येशू, पेत्राच्या नावेतून सेवा केल्यावर you said, Peter, तू म्हटला, पेत्रा go in deeper. चल खोल जा, And you gave him abundance of fish. आणि तू विपुल मासे दिले त्याला. My people have heard your word. माझ्या लोकांनी तुझं वचन ऐकलंय. Now, आता let them get abundance of blessings. त्यांना विपुल आशीर्वाद दे. Let blessings come now upon them. आता त्यांच्यावर आशीर्वाद येऊ दे, Because they heard your word. कारण त्यांनी तुझा शब्द ऐकलाय. Receive it in Jesus' स्वीकारा, name. येशूच्या नावात स्वीकारा. Receive it in Jesus' name. येशूच्या नावात स्वीकारा. Fish is coming. Bread मासे. is coming. मासे आणि भाकर येत आहे. Blessings are coming. आशीर्वाद येत आहे. Healing is coming. आरोग्य येत आहे. Success is coming. यश येत आहे. New openings are coming. नवीन सुरुवात येत आहे. Liftings are coming.
तुमची उन्नती येत आहे, Promotions are coming. बढती येत आहे, It's all yours. सगळं तुमचं आहे, सगळं तुझं आहे. Abraham's blessings have to come to you. अब्रामाचे आशीर्वाद तुझ्यावर आलेच पाहिजेत. Iramantala rabashakara bara 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 bara. Idibikira bara montulu robokura bara 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 I bara. receive it, Jesus. Heal my people in Jesus' माझ्या name. लोकांना येशूच्या नावात आरोग्य दे. Bless my people financially in माझ्या Jesus' लोकांना name. आर्थिक आशीर्वाद येशूच्या नावात दे. Establish their lives त्यांचं जीवन स्थिर स्थावर कर. बाखराबा शंतोरोरो. according to your word. तुझ्या शब्दानुरूप My people have spent 1.5 hours before you. माझ्या या सर्व लोकांनी 1.5 तास तुझ्या सहवासात घालवला. Now, आता let miracle fishes come चमत्कारिक मासे पाठव in each one of their boats. प्रत्येकाच्या नावेत. धन्यवाद दे बाबा, धन्यवाद. We receive it in Jesus. येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. Ramantala rabashakara. नरोखरो भाषांटारा थारा बाबा 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 अमा खनानारा सोतू रिबी रिबी रिबी. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. धन्यवाद Say I येशू. receive it in Jesus' म्हणा name. येशूच्या नावात मी स्वीकारतो. Praise God. Hallelujah. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Blessings have come. आशीर्वाद आलेले आहे. Healings have come. आरोग्य आलेलं आहे. Success has come. यश आलेलं आहे. सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या. तुझ विण मजला चैन पडेना, तुझ विण मजला चैन पडेना. सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या. जग हे अवघे व्यर्थची भासे, जग हे अवघे व्यर्थची भासे. तुझ विण माझी दुस्सहदैना, तुझ विण माझी दुस्सहदैना. सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या. नरुची मजला अन्न जलाची, नरुची मजला अन्न जलाची. तुझ विण निद्रा परकी नयना, तुझ विण निद्रा परकी नयना. सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या, सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या.
संस्मरणा मजला त्याचिता तू मग मेलो मजला त्याचिता तू मग मेलो जगलो सममी संकट हरणा जगलो सममी संकट हरणा मजला पतिता कोण विचारी मजला पतिता कोण विचारी तुझ विण सदया पतितो धरणा तुझ विण सदया पतितो धरणा सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तुझ विण मजला चैन पडेना तुझ विण मजला चैन पडेना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तुझ विण चर्चला चैन पडेना तुझ विण शिष्याना चैन पडेना तुझ विण सेवकाला चैन पडेना सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या सखया ख्रिस्ता प्राण विसाव्या तुझ विण